Hallelujah. Praise God. Thank you, Jesus. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Good morning and welcome to Rivers of Life Church. शुभ सकाळ चर्च आणि सगळ्यांचं स्वागत आहे. Bless God. God is the one who makes a way where there seems to be no way. आणि परमेश्वराला आशीर्वादित करा, कारण परमेश्वरच आहे जो मार्ग बनवत असतो जिथे मार्ग नाहीये. Rejoice in the Lord always. And again I say rejoice. आणि परमेश्वरामध्ये आनंद करा आणि नेहमी परमेश्वरामध्येच आनंद करा. Hallelujah. हालेलुया. Situations should not move you. आणि जे परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्ही हलवले नाही गेले पाहिजे. You should move the situations. पण तुम्ही जे आहे ते परिस्थितीला बदलून टाकायला पाहिजे. If situations are moving you, changing your mood and making you angry and discouraged, that means you're very weak. आणि जर समस्या आणि जे काही समस्या आहे, अडथळा आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर हलून जात असेल याचा अर्थ असा आहे की तुम्ही खूप कमजोर आहात. So grow in the knowledge and the power of the Lord Jesus. आणि म्हणूनच परमेश्वराच्या ज्ञानामध्ये आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढा. Amen. Praise Amen. God. Hallelujah. हालेलुया. So let us partake of the Lord's table this morning. आणि परमेश्वराचा शरीराचा आपण सहभाग घेऊया आता. It's the table of blessing for us. आणि हे जे मेज आहे हे एक आशीर्वादाचं मेज आहे. These are not ordinary elements, but they are blessed elements for us. आणि हे फक्त असेच एक भाकर किंवा कुठली वस्तू नाहीये, पण ते आशीर्वादित आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता. Even as we partake of this bread, आणि जसं आम्ही हे भाकरचा स्वीकार करूया let us remember that the body of the Lord Jesus Christ was broken for us. आणि आम्ही आठवण करूया येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे ते आमच्यासाठी मोडण्यात आला. Can you all close your eyes and just focus upon the sacrifice of Jesus? आता तुम्ही सगळे तुमचे डोळे बंद करून पूर्ण लक्ष जे आहे ते येशू ख्रिस्तावरती केंद्रित करू शकता की येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय केलेलं आहे. See Jesus Christ crucified on the cross of Calvary. आणि म्हणा की येशू ख्रिस्त ते क्रूसावरती क्रूसित झाला. See your sickness, your disease, your pain, all in His body. आणि तुम्ही पहा की तुमचे सर्व जे आजार, रोग आणि जे काही श्राप आहे त्यांनी स्वतःच्या शरीरावरती See घेतला. those curses have been taken upon Himself. आणि जे काही श्राप आहे त्यांनी स्वतःच्या शरीरावरती घेतली. Oh, He wore that crown of thorns upon His head. आणि त्यांनी ते निवड केलं की जे काट्यांचं मुकुट आहे त्यांनी स्वतःच्या डोक्यावरती घेतला. He's taken all your curse upon His head. आणि त्यांनी सर्व तुमचे जे काही श्राप आहे त्यांनी स्वतःच्या डोक्यावरती घेतला. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Shall we, with a thankful heart, आणि आपण सगळे धन्यवादित हृदयाने त्याला with धन्यवाद an attitude of gratitude, आणि पूर्ण धन्यवादित हृदयाने त्याला धन्यवाद say, Thank you, Father, मना धन्यवाद पिता. for by the stripes of Jesus, येशू ख्रिस्ताला बसलेले फटकेने I am healed. मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. Thank you, Lord, धन्यवाद परमेश्वर. for giving your body to be broken for me. आणि तुझं शरीर तू आमच्यासाठी मोडण्यासाठी दिलास. And by your stripes, I was healed. आणि तुला बसलेले फटकेने मला आरोग्य प्राप्त झाले. I have divine health, the health of God in my body. आणि माझ्या शरीरामध्ये आता दिव्य असं जे स्वास्थ्य आहे ते आहे जसं येशू ख्रिस्ताचं आहे. My body is in line with the word of God. आणि माझं शरीर जे आहे ते वचनानुसार आहे. My body has no sickness, no disease, no pain in it. आणि माझ्या शरीरामध्ये कुठलाही श्राप, कुठलाही त्रास किंवा कुठलाही वेदना नाहीये. I have the life of God. आणि परमेश्वराचं जीवन माझ्यामध्ये आहे. I am a child of God. आणि मी परमेश्वराचा लेकरू आहे. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Let us partake of the body of the Lord Jesus तर आता Christ. आपण सर्व येशू ख्रिस्ताच्या शरीराचा सहभाग घेऊया. This is the cup of the new covenant. आणि हे जे प्याला आहे ते नवीन कराराचा प्याला आहे. In the blood of the Lord Jesus येशू Christ. ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. The Lord Jesus Christ shed His precious blood. आणि येशू ख्रिस्ताने त्याचं अनमोल असं रक्त आपल्यासाठी सांडलं. His sinless, His glorious, His divine blood. आणि त्याचं जे बिना पापरहित जे रक्त होता, कुठलंही त्याच्यामध्ये दाग नव्हता असं रक्त त्यांनी आपल्यासाठी सांडलं. Yes, the blood of Jesus is divine blood. आणि जे येशू ख्रिस्ताचं रक्त आहे ते दैवी आहे.
Hallelujah. हालेलुया. He shed his blood, for the life of man is in the blood. आणि त्यांनी आपलं जे रक्त आहे ते मनुष्यत्वासाठी त्यांनी सांडला. And by his blood he has washed away all our sins. आणि त्याच्या रक्ताद्वारे त्यांनी आमचे सर्व पाप जे आहे ते धुवून टाकलेलं आहे. He has made us righteous and holy and presented us before God as if we have never sinned. आणि त्यांनी आपल्याला असं नीतिमान आणि असं बनवलेलं आहे जसं आम्ही कधी पाप केलेलंच नाहीये, याच्यासाठी की आम्ही पितासमोर उभा राहावं. Today we stand before God आणि आज आपण परमेश्वरासमोर उभा राहू शकतो as if we have never sinned असं जसं काय आपण कधी पाप केलेलंच नाहीये. because of the blood of हे Jesus. फक्त येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आहे. We have been redeemed by the blood of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्हाला सोडवण्यात आलेलं आहे. We are the blood children of God now. आणि आता आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्याचे लेकरू आहोत. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती. When you partake of this cup, आणि जेवेळेस तुम्ही या प्यालामधून प्याल you are partaking of the blood of तर Jesus. हे आठवण करा की तुम्ही जे आहे ते रक्तामधून सहभाग घेत आहात. And when you partake by faith, आणि जेवेळेस तुम्ही विश्वासाने याचा सहभाग घेता the power of his blood begins to work for you. आणि ते रक्ताचं जे सामर्थ्य जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये प्रकट होणार आहे. So let us give thanks to the Father आणि म्हणूनच पिताला धन्यवाद देऊया. for the greatest sacrifice of all, आणि जे अद्भुत असं जे त्याग त्यांनी दिलेला आहे the only sacrifice accepted by the Father God, आणि असं त्याग जे फक्त पित्याकडून त्याची स्वीकार करण्यात आलेला आहे is the blood of ते Jesus. म्हणजे येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती Let असो. us pray. आता आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for the life in the blood. आणि धन्यवाद पिता जे या रक्तामध्ये जे जीवन आहे त्याच्यासाठी. And Jesus gave his life, he shed his blood so that I may have Zoe life. आणि येशू ख्रिस्तानी त्याचं रक्त जे आहे ते सांडलं आणि स्वतःचं जीवन दिलं ह्याच्यासाठी की आम्हाला ते जोई जीवन प्राप्त व्हावं. I have the life of Jesus Christ in me. आता माझ्यामध्ये येशू ख्रिस्ताचं जीवन आहे I live as Jesus lives. आणि जसं येशू ख्रिस्त जगत होता तसं मी जगत आहे. I am as Jesus is. आणि जसं येशू ख्रिस्त आहे तसं मी आहे. Thank you, Father, धन्यवाद पिता for the blood of येशू Jesus. ख्रिस्ताच्या रक्तासाठी. Amen. Amen. Let us partake आपण of the सगळे cup. या प्यालामधून पिऊया. Thank you, Father, in Jesus' name. Jesus was crucified. आणि येशू ख्रिस्त जे आहे ते क्रुसावरती गेला He died and was buried. आणि तो मरण पावला आणि परत तो त्याला गाडण्यात आलं. And after 3 days and 3 nights, Jesus rose again. आणि 3 दिवस 3 रात्रानंतर परत जीवन होऊन आला. My Jesus is alive. आणि माझं येशू जे आहे ते जिवंत आहे. He ascended into heaven आणि तो स्वर्गात घेण्यात आला. and he is seated at the right hand of the आणि Father. आता तो पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे. And he is coming to receive the church to be where he is. आणि तो लवकरच येणार आहे. त्याचं जे मंडळी आहे त्याला घेऊन जाण्यासाठी जिथं तो आहे. Amen. आमेन. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Thank you, Jesus. Hallelujah. हालेलुया. Shall we pray before we get into the Word of God? आपण वचनामध्ये जाण्या अगोदर प्रार्थना करूया. Father, I thank you and praise you. पिता मी धन्यवाद देत आहे आणि तुझं नाव उंचवत आहे. For all creation was created by your Word. आणि जे काही रचना तू केलेली आहे ते सर्व तुझ्यापासून निर्माण झालेलं आहे. All creation is sustained by your Word. आणि पूर्ण जगाला तूच जे आहे ते स्थिर असं ठेवलेलं आहेस. And your Word continues to create things for us. आणि तुझ्या वचनाद्वारे तू अजून सुद्धा रचना करत आहे आणि तू निर्माण करत आहेस. We thank you, Father, when your Word is spoken by us. आणि धन्यवाद पिता जेवेळेस तुझं जे वचन आहे ते आमच्या मुखातून निघतो किंवा आमच्या तोंडातून आम्ही बोलतो. It makes things happen. आणि ते वेळेस ते कार्यामध्ये येत असतो आणि ते घडून येतो. And therefore, Father, we yield unto your Word. आणि म्हणूनच परमेश्वर आम्ही तुझ्या वचनाला हाका मारतो. And Father, we give our total attention to your Word this day. आणि आज आम्ही आमचं पूर्ण लक्ष जे आहे ते तुझ्या वचनाकडे लावत आहोत. That we would receive your life-changing Word. आणि आम्ही जे आहे जे जीवन बदलणारा असं जे वचन आहे ते प्राप्त करावं. We thank you, Father, for the anointing to convey your Word. आणि धन्यवाद पिता तुझे जे अभिषेक आहे तुझं वचन जे आहे तुझ्या लेकरापर्यंत नेण्यासाठी. Thank you for the anointing to translate your Word. आणि तुझं जे अभिषेक आहे ते भाषांतरसाठी त्याच्यासाठी धन्यवाद.
And thank you for the power that your word carries to transform us. आणि धन्यवाद पिता, तुझे जे वचनामध्ये जे सामर्थ्य आहे आमचं जीवन बदलण्यासाठी, त्याच्यासाठी And धन्यवाद. I thank you, Lord, that the listeners would be transformed by your word. आणि धन्यवाद पिता की जे ऐकणारे आहेत त्यांचं जे जीवन आहे ते बदलणार आहे. They would be healed, they would be delivered, they would be blessed in every area that they believe you now. आणि परमेश्वर ते जे आहे त्यांना आरोग्य प्राप्त होणार आहे आणि जे जे काही परिस्थितीमध्ये आहे ते परिस्थिती बदलणार आहे आणि ते आशीर्वादित होणार आहे. Thank you, Father, in Jesus' name. आणि धन्यवाद पिता येशूच्या नावामध्ये. Amen, 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 amen. amen. Praise God. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Today I want you to look on the inside of you. आणि आज माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतःच्या आत असं थोडंसं झाकून बघावं. I want you to tell me, what do you see on the inside of you? आणि तुम्ही तुमच्या आतमध्ये तुम्ही काही पाहत आहात हे मला सांगा. What are you thinking about yourself? आणि तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता? You got to check that, because your life is all hinged upon it. आणि तुम्हाला हे चाचळून बघण्याची गरज आहे, कारण की तुमचं जे जीवन आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. You got to know who you are and what you have. आणि तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही कोण आहे आणि तुमच्याकडे काय आहे. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You know, when we speak to people, we often hear people, I know God's going to bless me. I know God's going to do this for me. God's going to give me this. आणि बरेचशे वेळेस जेव्हा आपण लोकांबरोबर बोलत असतो, लोक असे म्हणत असतात की मला माहिती आहे परमेश्वर मला आशीर्वाद करणार आहे आणि परमेश्वर मला हे नक्कीच देणार आहे. I know God answers my prayer. आणि मला माहिती आहे परमेश्वर नेहमी माझे जे प्रार्थना आहे त्याचं उत्तर देत असतो. And I know that I'll ask God, and someday, today not tomorrow, I will receive. आणि मला माहिती आहे मी तर परमेश्वराला मागितलेलं आहे, आज नाही तर उद्या परमेश्वर मला नक्कीच देणार. I feel there is a problem in that. आणि मला असं वाटतंय तिथं काहीतरी असं समस्या आहे. Today or tomorrow, I will receive. आज किंवा उद्या मला भेटणारच. We got to look at the finished work of Jesus Christ. आपल्याला परमेश्वराचं जे परिपूर्ण केलेलं कार्य आहे त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती Thank you, असो. Jesus. धन्यवाद येशू. Praise God. So today my title is The Power in You. आणि आजचं माझं जे संदेश आहे ते म्हणजे की तुमच्यामधलं सामर्थ्य, The power in you. तुमच्यामधलं जे सामर्थ्य आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. If you are born again, I'm talking about the power that is in you. आणि जर तुम्ही एक विश्वासी जर असाल आणि तुमचं जर नवीन जन्म झालेला असेल तर तुमच्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्याच्याबद्दल मी बोलत आहे. If you are not a born again believer, then you are powerless. You don't have the power that I'm speaking about. आणि जर तुमचा नवीन जन्म झालेला नसेल तर तुमच्यामध्ये ते सामर्थ्य नाहीये ज्या सामर्थ्याबद्दल मी बोलत आहे. And if you are going to get this power that I am speaking about, you got to get born again. आणि जर तुम्हाला हे सामर्थ्य प्राप्त करण्याची जर इच्छा असेल तर तुम्हाला नवीन जन्म पाण्याची गरज आहे, म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याची गरज आहे. You have to become a Christian. That means Christ in you. आणि तुम्हाला एक ख्रिस्ती होण्याची गरज आहे, याचा अर्थ असा आहे की ख्रिस्त तुमच्यामध्ये. I'm not talking about changing religion. I'm talking about changing your faith. आणि मी तुम्हाला इथं धर्म बदलण्यासाठी सांगत नाहीये, पण मी तुमचा विश्वास बदलण्याबद्दल बोलत आहे. Unto me, religion is nothing, just as idols are nothing. आणि माझ्यासाठी धर्म हे काहीच नाहीये, जसं मूर्ती असं काहीच नाहीये. But I'm talking about the faith in the one true living God. पण मी इथं बोलत आहे विश्वास, ते फक्त एक जे जिवंत परमेश्वर आहे त्याच्यामध्ये. And our only one Savior, the Lord Jesus Christ. आणि फक्त एकच तारणारा आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. You got to believe in Him. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये विश्वास करण्याची गरज आहे. And you got to be born again. आणि तुमचं नवीन जन्म होणं गरजेचं आहे. Only then and only then will you receive this power that I'm speaking about. आणि मग फक्त त्यावेळेस जे आहे मी ज्या सामर्थ्याबद्दल बोलत आहे ते तुम्ही स्वीकारू शकता. It's not just about a power, it's about a person. आणि हे फक्त एक सामर्थ्याबद्दल नाहीये, पण ते एक व्यक्तीबद्दल आहे.
His name is Jesus. आणि त्यांचं जे नाव आहे ते येशू आहे. Hallelujah. हालेलुया. For there is no power in any other name but the name of आणि Jesus. दुसऱ्या कुठल्या नावामध्ये सामर्थ्य नाहीये, फक्त येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सामर्थ्य And at आहे. the name of Jesus, every knee will bow, every tongue will confess of those that are heaven and the earth and beneath the earth that Jesus Christ alone is Lord. Amen, amen. आणि पूर्ण स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवरती फक्त येशू ख्रिस्ताचंच नाव असं आहे ज्याच्या समोर सर्व गुडघे टिकतील आणि सर्व जे मुख आहे ते अंगीकार करतील की येशू ख्रिस्तच परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. If you didn't hear me clearly, I want to tell you Jesus Christ alone and alone and alone is Lord. आणि जर तुम्ही ऐकलं नसेल व्यवस्थित तर मी परत सांगत आहे की येशू ख्रिस्त फक्त जिवंत असं एक परमेश्वर आहे. He alone is the way, the truth and the life. आणि तो एकटाच मार्ग, सत्य व जीवन आहे. There is no one, there is no other salvation, and there is no other name by which you should be saved apart from Jesus. आणि दुसरं असं कुठलंही नाव नाहीये ज्याच्याद्वारे तुमचा उद्धार होऊ शकतो. फक्त एकच नाव आहे ते म्हणजे येशू ख्रिस्त. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You may make a joke of the name of Jesus, you may speak blasphemy, but you know what? It's bound to happen because you have the spirit of Antichrist in you. आणि तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाचा विरोध करू शकता किंवा त्याची चेष्टा उडू शकता कारण की तुम्ही जे आहे ख्रिस्त विरोधाची आत्मा तुमच्यामध्ये आहे. You have a demon that is known the Antichrist operating in your life. आणि तुमच्यामध्ये ते दृष्ट आत्मा आहे जे ख्रिस्त विरोधी आत्मा जे म्हणत असतो आपण ते. Everyone that disbelieves or disagrees that Jesus Christ was born in the flesh of a virgin and that he is the Son of God is of the Antichrist. आणि जे कोणी असं विश्वास करत नाही येशू ख्रिस्त जे आहे ते परमेश्वराचा पुत्र आहे आणि त्याचा जे जन्म आहे ते कुवारी मरियम द्वारे झालेला आहे, त्यांच्यामध्ये ख्रिस्त विरोधी आत्मा आहे. He is not of God. आणि ते परमेश्वराकडून नाहीये. If you reject Jesus, you actually have godless. You have no God. You are without God. आणि जर तुम्ही येशू ख्रिस्ताचा विरोध करत असाल म्हणजे तुम्ही परमेश्वर रहित आहात. तुमच्याकडे कुठलाही परमेश्वर नाहीये. Hallelujah. हालेलुया. I don't care how pious you may be, how religious you may be, how good you may be, but you are godless without Jesus. आणि मला याच्याने काही फरक पडत नाही की तुम्ही किती पवित्र आहात, तुम्ही किती धर्मी आहात, पण तुमच्याकडे जर ख्रिस्त नाहीये तर तुमच्याकडे कुठलाही परमेश्वर नाहीये. Salvation is in Jesus Christ. आणि उद्धार जे आहे ते फक्त येशू ख्रिस्तामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची Thank you, स्तुती असो. Jesus. धन्यवाद येशू. So I want to speak about the power that is in you today. आणि आज मी तुम्हाला याच्याबद्दल शिकवणार आहे जे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे ते. The power that is in every born again believer. आणि ते सामर्थ्य जे प्रत्येक जे नवीन जन्म पावलेला विश्वासीमध्ये आहे. The power that is in in everyone that believes on the Lord Jesus Christ as the one true Savior. आणि ते सामर्थ्य जे आहे ते प्रत्येक ख्रिस्तीमध्ये आहे जे येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो. Amen. Praise God. So turn with me to 1 John chapter 4 and we look at verse 4. तर आपण पहिलं योहान याचं 4 आणि 4 अध्याय बघूया. Hallelujah. You little children are from God and have overcome them, because greater is He who is in you than he who is in the world. माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात म्हणून तुम्ही ख्रिस्त विरोध्यांचं अनुयायांना जिंकलेला आहे, कारण जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे. Amen. Amen. You know, I hear many people praying, God, fill me with more power, give me more power. आणि मी बऱ्याचशा वेळ लोकांना असं प्रार्थना करताना ऐकलेलं आहे की परमेश्वर मला अजून अधिक सामर्थ्याने तू भरून टाक. Lord, give me more anointing, give me more anointing. आणि मला तू अधिक अभिषेक दे आणि अजून अभिषेकाने भरून टाक. Now I believe that there are different anointing for different functions or different ministries. आणि मी विश्वास करतो की असं वेगळे वेगळे अभिषेक आहेत, ते वेगळे वेगळे समस्यासाठी असतील किंवा मग वेगळे वेगळे कार्यासाठी. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. But you know, today the Lord is going to open up your understanding. पण आज जे परमेश्वर जे आहे ते तुमचं जे समज आहे त्याला खोलणार आहे.
The Bible says that God's people are destroyed because of lack of knowledge. आणि बायबल जे आहे ते असं म्हणतो की परमेश्वराचे जे लेकरं आहे त्यांचा जे नाश आहे ते त्यांच्या ज्ञानाच्या कमीमुळे होत असतं. Amen. Lack of Amen. knowledge, lack of understanding. आणि ज्ञानाची जी कमतरता आहे त्याच्यामुळे. Hallelujah. हालेलुया. If you lack knowledge, you lack understanding. आणि जर तुमच्यामध्ये ज्ञानाची जर कमी असेल तर तुमच्यामध्ये समज सुद्धा कमी असणार. Hallelujah. हालेलुया. And this knowledge of God that we ought to have, this knowledge that God is speaking about, comes from the Bible. आणि जे ज्ञानाबद्दल आपण बोलत आहे ते परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते फक्त बायबल मधून मिळतो. If you are not reading the Bible for yourself, if you are not listening to the word of God for yourself, then you lack knowledge and you lack understanding. आणि जर तुम्ही स्वतःसाठी जर बायबल वाचत नसाल आणि वचन जर वाचत नसाल याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे आहे ते ज्ञानाची कमतरता जी आहे ते तुम्ही स्वतःहून तुमच्यामध्ये वळून घेत आहात. Now you may say, Pastor, I have read hundreds of books. I have done this training, I have done that training, I have done this course, I have done that course. आणि आता तुमच्यापैकी काही लोक असं म्हणतील की पालक मी तर भरपूर अशी पुस्तक वाचलेलं आहे आणि मी बरेचसे असे कोर्स केलेला आहे, माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे. You know, I got this degree, I got that diploma, I got all this kind of stuff, you know. आणि माझ्याकडे तर डिग्री आहे, माझ्याकडे काय सर्टिफिकेट्स आहेत, ज्या गोष्टीबद्दल मी ज्ञान घेतलेलं आहे. How can you say I have no knowledge? आणि तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की माझ्यामध्ये ज्ञानच नाहीये. You've seen it in the pandemic. आणि तुम्ही बघितलेलं आहे ज्यावेळेस एक कोरोनाचा काळ होता. The doctors and the scientists, they had a lot of knowledge. They read a lot of books. They did a lot of research. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलेलं आहे, जे डॉक्टर आहे, जे सायंटिस्ट आहे, त्या लोकांनी बरंचसं असं शोध केला. But when it came to COVID-19, they had no knowledge. आणि जेवेळेस कोरोनाचा वेळ आला त्यावेळेस त्यांच्याकडे कुठलाही ज्ञान नव्हता. They did not know what to do, and many of them, with all their knowledge, passed away. आणि बरेचशा लोकांना हे माहीतच नव्हतं की काय करायला पाहिजे आणि त्यांचं जे ज्ञान आहे तिथं शून्य ठरलं. I want to tell you, but we that had the knowledge of Jesus Christ have survived. आणि मला असं सांगायचं आहे की आमच्याकडे जे येशू ख्रिस्ताचं ज्ञान आहे ते लोक जे आहेत ते जिवंत राहिले आणि त्याच्यावरती उभा राहिले. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची So you can read all the books in the world, but the Bible surpasses all that knowledge. आणि मी म्हणेल की तुम्ही या जगातले सर्व पुस्तक जे आहे ते वाचू शकता, पण बायबल जे आहे त्याच्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the God. परमेश्वराची स्तुती असो. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. The Bible is the one book that you need. आणि बायबल जे आहे ते एक पुस्तक आहे ज्याची तुम्हाला गरज आहे. It's the one book that everyone needs. आणि तेच एक पुस्तक आहे ज्याची गरज सगळ्यांना आहे. Can somebody shout amen? कुणीतरी आमेन म्हणू शकतं का? Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची Thank you, स्तुती असो. Jesus. धन्यवाद येशू. I would love to be somewhere with the Bible alone. आणि मला आवडेल की मी कुठंतरी एकटा बसावं ते बायबल घेऊन. Amen. आमेन. You know, I never feel lonely. आणि तुम्हाला माहिती आहे का मला कधीच एकटा असं वाटत नाही. I'm never bored anytime. आणि मला कधीही असं कंटाळा वाटत नाही. If I have the Bible, I have someone with me. आणि जर माझ्याकडे जर बायबल आहे तर माझ्या बरोबर कुणीतरी आहे. I have my dad. माझा जो पिता आहे तो माझ्या बरोबर आहे. I have the Holy Ghost. माझ्याकडे पवित्र आत्मा आहे. I have my Lord Jesus. आणि माझ्या बरोबर माझा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. And they speak to me. आणि तो माझ्या बरोबर बोलत असतो. Hallelujah. They speak to me through the Bible. आणि ते जे आहे माझ्या बरोबर बोलत असतात बायबलच्या द्वारे. They speak to me to the Spirit. आणि ते मला पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलत असतात. So I'm telling you the truth. I never ever feel alone. आणि म्हणून मी हे खरं सांगत आहे की मला कधीही एकटा असं वाटतच नाही. The time I came to Jesus, from that day to this day, I am never bored. आणि ज्या वेळेसपासून मी येशू ख्रिस्ताला ओळखलं आणि मी ज्यावेळेस परमेश्वरामध्ये आलो त्या वेळेसपासून आजपर्यंत मला कधीही मी एकटा आहे असं वाटलं नाही. Hallelujah. हालेलुया. You know, I don't feel bored. मला कधीही कंटाळ येत नाही. Never bored. कधीही कंटाळ येत नाही. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. परमेश्वराची स्तुती असो.
So the Bible says, आणि म्हणूनच वचन असं म्हणतो, you are from God. तुम्ही जे आहे ते परमेश्वराकडून आहात. Little children, you are from God आणि माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात and have overcome them. आणि म्हणूनच ख्रिस्त विरोधी अनुयायांना जिंकले आहात. Now that's awesome. You are from God or you are of God. आणि हे अद्भुत आहे. तुम्ही देवाचे आहात किंवा मग तुम्ही देवाकडून आहात. You know, when you say you are from God, that means you are born of God. आणि जेवेळेस असं म्हणण्यात येतं की तुम्ही देवाचे आहात, म्हणजे तुमचा जन्म देवाकडून झालेला आहे. You are the children of God, born again by the power of the Holy Ghost. आणि तुम्ही जे आहे ते परमेश्वराचे लेकरं आहात आणि तुमचं जे जन्म आहे ते परमेश्वराच्या सामर्थ्याने नवीन झालेला आहे. You are a new creation. आणि तुम्ही जे आहे ते एक नवीन सृष्टी आहात. You are born of God. आणि तुमचं जन्म जे आहे ते परमेश्वराकडून झालेला आहे. And you are like God. आणि तुम्ही परमेश्वरासारखे आहात. You have the characteristics like God. आणि तुमचं जे स्वभाव, तुमच्यामध्ये जे चरित्र आहे ते येशू ख्रिस्ताचं आहे. You have the same power of God. आणि परमेश्वराकडे जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. You are like God. आणि तुम्ही परमेश्वरासारखे आहात. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती. Thank you, Jesus. Like child, like father, so are you. आणि धन्यवाद पिता, जसं पिता आहे तसंच लेकरं आहे. You are like your heavenly Father God. आणि तुम्ही तुमच्या परमेश्वर जे स्वर्गातला पिता आहे तसं आहात. You know, John says, as Jesus Christ is in heaven, so are you on this earth. आणि योहानने असं सांगितलेलं आहे, जसं येशू ख्रिस्त ते स्वर्गामध्ये आहे तसं तुम्ही या पृथ्वीवरती आहात. Like Jesus, so are you. आणि जसं ख्रिस्त आहे तसं तुम्ही आहात. Hallelujah. हालेलुया. Jesus says, he that has seen me has seen the Father. आणि येशू ख्रिस्त असं म्हटलेलं आहे की ज्यांनी मला बघितलेलं आहे त्यांनी पिताला पण पाहिलेलं आहे. So Jesus is saying that me and my Father are one. Me and my Father are same to same. आणि येशू ख्रिस्त इथं म्हणत आहे की मी आणि माझं पिता जे आहे ते सारखेच आहोत आणि मी आणि माझं पिता एकच आहे. And then the scripture says, as Christ is in heaven, so are you in this world. आणि पुढे वचनामध्ये असं आहे, जसं येशू ख्रिस्त स्वर्गात आहे तसं तुम्ही या पृथ्वीवरती आहात. You know what that means? आणि तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे? Same as the Father is, Jesus is. आणि जसं पिता आहे तसंच येशू ख्रिस्त आहे. Same as Jesus is, so are you. आणि जसं येशू ख्रिस्त आहे तसं तुम्ही आहात. Same as the Father is, same are you. आणि जसं पिता आहे तसे तुम्ही आहात. Hallelujah. हालेलुया. You are a child of God. You are from God. आणि तुम्ही जे आहे ते परमेश्वराचे लेकरं आहात आणि तुम्ही परमेश्वराकडून आहात. You are from the lineage of God. आणि तुमचं जे रक्तवाहिनी आहे ते परमेश्वराकडून आहे. Hallelujah. हालेलुया. You have the DNA of God. आणि तुमच्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची Thank you, स्तुती असो. Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची And because you are from God, you are of God, you are the child of God, you are like God, and therefore you have overcome him that is in the world. आणि तुम्ही परमेश्वराचे आहात, तुम्ही परमेश्वरासारखे आहात. परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही जय मिळवलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Now who is he in the world? आणि आता या जगामध्ये कोण आहे? He is the Antichrist. He is the devil. आणि ते जे आहे ते ख्रिस्त विरोधी आहे, ते म्हणजे सैतान आहे. Yeah, some people think the Antichrist is different and the Satan and Lucifer or the Satan is different. आणि काही लोकांना असं वाटतंय ख्रिस्त विरोधी जे आहे ते वेगळे आहेत आणि जे लुसिफर जे सैतान आहे तो वेगळा आहे. Come on, they are the same. आणि ते जे आहे ते एकच आहे. Hallelujah. हालेलुया. What is the Antichrist? ख्रिस्त विरोधी म्हणजे काय आहे? Anyone that is against Jesus Christ is an Antichrist. आणि जे कोणी येशू ख्रिस्ताच्या विरोधात येतात किंवा त्याच्यावर विरोध करतात ते म्हणजे ते ख्रिस्त विरोधी. The Bible says that already they are in the world and there are many of them, isn't it? आणि अगोदरच बायबल असं म्हणतो की या जगामध्ये भरपूर आहेत आणि ते जगामध्ये आहेत. The Antichrist is everywhere. आणि ख्रिस्त विरोधी जे आहेत ते सगळीकडेच आहेत. You know, there are demons here and there. आणि सैतान जे आहे ते इकडे आणि तिकडे भरपूर आहे. You know, you will find demons in some group, demons in another group that oppose the gospel, that oppose
oppose Jesus Christ. आणि जे दुष्ट आत्मे जे आहे ते बरेचसे असे वेगळे वेगळे समुदायामध्ये अगोदरच आहे जे ख्रिस्ताचा विरोध करत असतात. You know, these days you are seeing the manifestation of Antichrist in various places. आणि तुम्ही बघू शकता या काळामध्ये की बरेचशा जे वेगळे वेगळे असे समुदाय आहे जे येशू ख्रिस्ताचा विरोधात येतात. You know, you see this Antichrist, going into churches and asking people their ancestors' names and asking them, you were not Christian before, your ancestors were not Christian. These are Antichrists. आणि जे असे ख्रिस्त विरोधी लोक आहेत ते चर्चमध्ये जाऊन की तुमचे जे आजी आजोबा आहे त्यांचं नाव काय होतं, मग त्याच्यावरून ते ठरवत असतात की तुम्ही अगोदर ख्रिस्ती नव्हता आणि आता तुम्ही ख्रिस्ती आहात. They would say that you are forcefully converting people. These are Antichrists. आणि मग ते म्हणत असतात की तुम्ही बळजबरी करून त्यांना ख्रिस्ती बनवत आहात, ते म्हणजे ख्रिस्त विरोधी आहे. They put all this false accusation on the men of God. These are Antichrists. आणि जे चुकीचं असं दोष अशा परमेश्वराच्या मनुष्यावरती लावत असतात ते ख्रिस्त विरोधी आहेत. They come out with laws. They will make laws to make you afraid to stop you from accepting Jesus Christ, and these are Antichrists. आणि ते असे नवीन नवीन नियम बनवत असतात ह्याच्यासाठी की तुम्ही परमेश्वराचा स्वीकार नाही करावा. मग तेच लोक जे आहेत ते ख्रिस्त विरोधी आहेत. These are people, they are taking advantage of the authority, of the power that is given to them. They can be in the government, they can be in the police, they can be in whatever, but when they come against the gospel, they come against people receiving Jesus. This is the spirit of Antichrist that has possessed them. आणि असे काही लोक आहेत जे अधिकारामध्ये आहेत आणि ते अधिकाराचा गैरवापर करून ते ख्रिस्ताच्या विरोधात येतात किंवा ते बळजबरी करत असतात लोकांवरती जे ख्रिस्तावरती जे विश्वास करतात त्यांच्यावरती. Anyone that tries to stop people from accepting Jesus Christ, or anyone that comes against Jesus Christ and challenges the authority of Jesus Christ are actually possessed by the evil spirit Antichrist. आणि जे कोणी जे आहे ते ख्रिस्ताच्या विरोधात येत असतात किंवा जे कोणी येशू ख्रिस्तावरती विश्वास करणाऱ्यांच्या विरोधात येऊन त्याच्या सामर्थ्याला जे आहे ते चुकीचं आहे म्हणत असतात, तेच लोक आहेत ज्यांच्यामध्ये दुष्ट आत्मा आहे, ते म्हणजे जे ख्रिस्त विरोधी आत्मा आहे. These are Antichrist. तेच ख्रिस्त विरोधी आहेत. When people are getting healed, people are getting delivered, there are signs and wonders and miracles happening. They will come and say, "Oh, this is false." ते पाहत असतात सर्व चिन्ह चमत्कार होत आहे, लोक जे आहे ते आजारी जे आहे त्यांना आरोग्य प्राप्त होत आहे, तरी ते येऊन म्हणतात की हे सगळं खोटं आहे. They try to falsely accuse you, file false FIRs against you. This is because the demon of Antichrist is at operation in their lives. आणि ते चुकीचं केस वगैरे तुमच्यावरती करत असतात, तुमच्या विरोधात ते तक्रार करतात, ते जे आहे ते ख्रिस्त विरोधी आहे. Hallelujah. Hallelujah. And I said hallelujah because you have overcome them. आणि मी हालेलुया याच्यासाठी म्हटलेलं आहे की तुम्ही अगोदरच त्याच्यावरती जय मिळवलेला The आहे. Bible says, little children, you are from God and have overcome them. आणि बायबल असं म्हणतो, माझ्या मुलांनो तुम्ही देवाचे आहात आणि तुम्ही ख्रिस्त विरोधीयांचं अनुयायांना जिंकलेला आहे. You don't need to be afraid of them. You don't need to stop preaching the gospel. आणि तुम्हाला त्यांच्यापासून घाबरण्याची गरज नाहीये किंवा तुम्हाला स्वार्थ सांगण्यापासून थांबवण्याची गरज नाहीये. Don't get scared of going to prison. आणि जेलमध्ये जाण्यासाठी, तुरुंगात जाण्यासाठी तुम्ही भीती बाळगू नका. Hallelujah. हालेलुया. Praise God, because the entire prison will be converted. आणि परमेश्वराची स्तुती असो, कारण की जे तुरुंगातले लोक आहेत ते सुद्धा बदलून जाणार आहेत. If for any reason God allows you to be arrested, आणि काय कारणास्तव जर तुम्ही तुरुंगात गेलात, then go preach the gospel to the captives in the prison. आणि मी म्हणेल तिथं सुद्धा तुम्ही स्वार्थ सांगा आणि त्यांना तुम्ही मोकळे करा. Everywhere you go, plant a church in the prison. Hallelujah. आणि जिथे कुठे तुम्ही जाल ते तुरुंगात सुद्धा तुम्ही ते चर्चची स्थापना करा. Amen. Praise the gospel. Start prayer cells in the prison. आमेन. आणि परमेश्वराची जे स्वार्थ आहे ते तुरुंगात तुम्ही सुरू करू शकता. Hallelujah. हालेलुया. So we have no prisons.
आणि म्हणूनच तुम्हाला सांगत आहे की आमच्याकडे कुठलंही तुरुंग नाहीये. Hallelujah. हालेलुया. No one can make us captives. आणि कुणीही आम्हाला बंधनामध्ये टाकू शकत नाही. We are at liberty wherever we are. आणि आपण जे आहोत ते स्वातंत्र्यामध्ये आहे जिथं कुठे आम्ही जाऊ. You put a man of God in the prison, he's going to shout out and preach the gospel. आणि जर तुम्ही एखाद्या परमेश्वराच्या व्यक्तीला तुम्ही जर तुरुंगात टाकत असाल तरी तो तिथं स्तुती आराधना करून परमेश्वराचे स्वार्थ गाजवेल. Healing and deliverance will take place in the prison. आणि जे चिन्ह चमत्कार आहे आणि आरोग्य जे आहे ते तुरुंगात घडून येणार आहे. All the hardcore criminals are going to be, born again babies in the Lord Jesus Christ. आणि जे Hallelujah. वाईट लोक जे आहेत ते त्यांचं जे जीवन आहे ते बदलून जाणार आहे. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Hallelujah. हालेलुया. And why have we overcome them? How? How have we overcome all these demons in this world? आणि सर्व जे जगातले जे दुष्टात्मे आहे त्यांच्यावरती तुम्ही कसं जय प्राप्त केलेलं आहे. We have already overcome those people that are trying to persecute us. आणि जे कोणी आपल्या विरोधात येणार आहे त्यांच्यावरती आपण अगोदरच जय मिळवलेला आहे. We have already overcome armies and governments and powers and authorities that would come against us because of the gospel's sake. आणि जे कोणी आमच्या विरोधात येणार आहे ते सरकार असो किंवा मग आर्मी असो किंवा कुणी काय असे ना त्याच्यावरती आपण अगोदरच जय मिळवलेला आहे. Hallelujah. हालेलुया. How have you overcome them? तर तुम्ही कसं त्याच्यावरती जय मिळवलेला आहे. It says, because greater is he that is in you than he who is in the world. कारण वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की कारण जगामध्ये सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे. Hallelujah. हालेलुया. You overcome them because Jesus in you, the Holy Spirit is in you, the Father in you is greater than everyone out there in the world. आणि तुम्ही जय मिळवलेला ह्याच्यासाठी की जे कोणी या जगात आहे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ जे परमेश्वर आहे, जे पवित्र आत्मा आहे आणि येशू ख्रिस्त जो आहे तो तुमच्यामध्ये आहे. These people that persecute you are really stupid minded. आणि जे कोणी तुमच्या विरोधात येत असतात किंवा तुमचं छळ करतात ख्रिस्तामुळे ते मूर्ख आहे. They lack knowledge about the truth. आणि त्यांच्यामध्ये ज्ञानाची कमी आहे. They think that Jesus Christ is like one of their gods. आणि त्यांना असं वाटतंय की येशू ख्रिस्त जे आहे ते त्यांच्या जे देव आहे त्यांच्यापैकी एक आहे. Wow, they think to themselves, they say to themselves, well, we know that our gods are not true. They think that God. Yeah, they say to themselves, well, we know that our God is not true. We are worshipping it because this is what our ancestors taught us. आणि ते असा विचार करतात की आम्हाला तर माहिती आहे आमचे जे देव आहेत ते खरं नाहीये पण आम्ही ते पाळत आलेलो आहे कारण की ते अगोदरपासून आमच्या घराण्यामध्ये चालत आलेलं आहे. Well, we know that they have no power, they cannot do anything. आणि आम्हाला माहिती आहे त्यांच्यामध्ये कुठलं सामर्थ्य नाहीये आणि ते काहीच करू शकत नाही. But we just do it because we have been doing it, our ancestors have been doing it. आणि आम्ही ते करतो कारण की आमच्या जे पूर्वज जे आहे ते पण करत आलेलं आहे आणि एक रूढी परंपरा झालेली आहे. The people's the people are attached to it. आणि ते सगळं जे करत आलेलं आहे त्याच्यामध्ये एक जुळणं आहे किंवा आमचं हृदय आहे. And we can use it for political reason, for political gains. We can use it to do whatever we want to get favor. आणि याचा आपण वापर ते राजकारणामध्ये वापर करू शकतो किंवा मग काय आपल्याला पक्ष मिळावा म्हणून याचा वापर करू शकतो म्हणून. And they say, Jesus is same like all those that we worship. आणि मग येशू ख्रिस्त तर तसंच आहे जे जसे दुसरे देव आहेत तसे त्याच्यामधून एक आहे. So no matter what we do, nothing is going to happen to us. आणि म्हणून आम्ही जे काही करू त्याच्याने काय आम्हाला होणारच नाहीये. If God cannot do anything to us, what can Jesus do to us? आणि जर येशू ख्रिस्त आम्हाला काय करू शकत नाही मग त्यांना काय करणार आहे. So let's harass the Christians. आणि म्हणूनच आपण जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना त्रास देऊया. Actually they are being deceived by the antichrist that is in them. आणि
जे दृष्ट आत्मा जे आहे, जे ख्रिस्तविरोधी आत्मा जे आहे, त्याच्यामुळे ते गोंधळलेले आहे. Hallelujah. हालेलुया. But then the Bible says, आणि मग बायबल असं म्हणतो, and I have experienced it, आणि मी पण अनुभव घेतलेला आहे, and I know it's true because I am walking with Him and He is walking with me. आणि मी अनुभव घेतलेला आहे आणि मला हे माहिती आहे, कारण की मी त्याच्याबरोबर चालत आहे आणि तो माझ्याबरोबर चालत आहे. My life has been transformed and multitudes of lives have been transformed. आणि माझं जे जीवन आहे ते बदललेलं आहे आणि बरेचशे लोकांचं जीवन सुद्धा बदललेलं आहे. On believing and receiving Jesus Christ as my Lord and Savior. आणि जसं मी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे तसं जीवन बदललेलं आहे. And I know now that there is no match unto Jesus. आणि मला आता माहिती आहे की येशू ख्रिस्ताची बरोबरी आता दुसऱ्या कुणाशी होऊ शकत नाही. There is no comparison to Jesus. आणि येशू ख्रिस्ताबरोबर दुसरं कुठलंही तुलना करू शकत नाही. Jesus is a living God. He's not a religious idol. आणि येशू ख्रिस्त जे आहे ते जिवंत परमेश्वर आहे, ते कुठलं मूर्ती नाहीये. He is not superstitious. He is the one true God. आणि तर कुठला असं कुठलंही असं दुसरे देव जसं आहे तसं नाहीये, पण तोच एक जिवंत परमेश्वर आहे. He's not a myth. He's the truth. आणि हे फक्त जे युगामध्ये कुठंतरी घडलेलं आहे असं एक काल्पनिक गोष्ट नाहीये, पण तो एक खरं आहे. Hallelujah. Hallelujah. You know, a myth is just an imagination of man. आणि काल्पनिक जे गोष्ट आहे ते फक्त एक जे मनुष्य विचार करू शकतो किंवा एक चित्र बनवू शकतो ते आहे. A myth is not a truth. It's just fantasy. आणि काल्पनिक गोष्टी म्हणजे ते फक्त एक स्वप्नासारखे आहे, ते खरं नाहीये. Hallelujah. हालेलुया. But Jesus Christ is the truth. पण येशू ख्रिस्त जे आहे ते सत्य आहे. He is the one who is the truth, the way and the life. आणि तोच फक्त सत्य आणि मार्ग आहे. Hallelujah. हालेलुया. Jesus is a living God. आणि येशू ख्रिस्त जे आहे ते जिवंत परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. And the Bible says He lives in you. आणि मग बायबल म्हणतो की तो तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. You have overcome all that is in the world because Jesus Christ is in you. आणि तुम्ही सगळ्यावरती जय प्राप्त केलेला आहे या जगामध्ये जे काय आहे, कारण की येशू ख्रिस्त जे आहे ते तुमच्यामध्ये वस्ती करत And is greater than everyone out there in the world. आणि जे कोणी या जगामध्ये आहे त्याच्यापेक्षाही तो श्रेष्ठ किंवा सामर्थ्य आहे. If Jesus is greater than everyone out there in the world, He is able to keep you from everyone out there in the world. Amen. आणि जर येशू ख्रिस्त या जगामध्ये जे कोणी आहे त्याच्यापेक्षा जर श्रेष्ठ असेल तर तो तुम्हाला या सगळ्यापासून पण वाचू शकतो. Hallelujah. हालेलुया. I don't know how many of you know that there is a manifestation of demons behind sickness and disease. आणि जे कोणी आजारी आहेत किंवा जे कोणी दुष्टात्मेने ग्रसित आहेत त्याच्या मागे एक आत्म्याचं कार्य आहे. You know, and that is why all the scientists and doctors get confused. Why, this person was healed and gone, again he got sick. आणि बरेचसे मग डॉक्टर लोकांना आणि जे सायंटिस्ट आहेत त्यांना मग ते गोंधळमध्ये पडतात की हे तर बरं होऊन गेलेलं होतं, परत आजारी का पडला. We don't understand what's happening. All the reports are normal. We don't understand what's happening to this person. आणि सगळे रिपोर्ट तर नॉर्मल आहे, मग आम्हाला समजत नाहीये की काय होत आहे, काय घडत आहे यांच्या जीवनामध्ये. And then they come to a man of God or they come to a Christian they are prayed for and they are healed. आणि मग ते एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीकडे येतात किंवा मग एखाद्या पालकाकडे येतात की प्रार्थना करून येतात आणि ते मग आरोग्य प्राप्त करतात. And they are delivered. आणि मग त्यांची सुटका होते. You know what? The demon was causing that infirmity in their body has left. आणि मग जे सैतान जे आहे, जे आजार त्यांच्यामध्ये टाकत होता, ते दुष्ट आत्मा जे आहे ते निघून गेलेला आहे. Amen. Amen. And only Jesus can do that. आणि फक्त येशू ख्रिस्तच ते करू शकतो. It's by the power of His name. आणि ते जे आहे ते जे त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे त्याच्यामुळे आहे. We are able to do those things that the world cannot do is because the greater one is living on the inside of us. आणि हे पूर्ण जग जे करू शकत नाही ते आम्ही करू शकतो, कारण की जे सर्व सामर्थ्य आहे तो आमच्यामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. You know what? The people of the world doesn't know that Jesus Christ is true, but the devil knows it very well that Jesus Christ is the one true God. Amen. आणि या जगामध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती नाहीये की येशू ख्रिस्त
ख्रिस्त सत्य आहे, पण सैतानाला हे नक्कीच माहिती आहे. The devil knows that he is the only God and the devil trembles at the name of Jesus. आणि सैतानाला हे माहिती आहे तोच एक जिवंत परमेश्वर आहे, म्हणून त्याच्या नावामध्ये तो थरथर कापत असतो. And the devil likes to see people suffering, and that is the reason he motivates people to persecute the church. These are people with demons. आणि सैतानाला हे आवडतं की लोक जे आहे ते त्रासामध्ये असावं, म्हणूनच तो मनुष्याच्या द्वारे जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्यावरती सताव करत असतात. And they come out with some kind of law. You need permission to conduct prayer meetings. You need permission to pray for people. आणि म्हणूनच ते विरोधात येत असतात कुठला ना कुठला नवीन नियम घेऊन की तुम्हाला मग अनुमती घ्यावा लागेल, तुम्हाला जर चर्च चालू करायचं असेल किंवा प्रार्थना करायची जर असेल तर. You cannot pray for people. You cannot preach the gospel because the devil knows wherever the gospel is preached, wherever a Christian goes, there's going to be healing and deliverance. People are going to get set free from his bondage. आणि सैतानाला हे नक्कीच माहिती आहे की जिथं कुठं जे स्वार्थ आहे ते शिकवण्यात येईल किंवा जिथं कुठं एखादा विश्वासी जाईल तिथं नक्कीच चिन्ह चमत्कार होणार आहे आणि आरोग्य येणार आहे, म्हणून तो त्याच्या विरोधात येत असतो नवीन नियम घेऊन. And therefore they will try to do their best to stop you from getting healed and delivered because they don't like you, they don't love you, they don't desire your good. आणि म्हणूनच ते त्याच्या विरोधात तुमच्या विरोधात येत असतात, कारण की त्यांची इच्छा नाहीये की तुमचं काहीतरी चांगलं व्हावं, म्हणून ते काही ना काही नवीन गोष्टी घेऊन त्याच्या विरोधात करत असतात. But if they would truly love you, they would say, okay, if a Christian prays, if the Christian preaches, and people are getting healed, people are getting delivered, good is happening to the people, let it happen to everyone. आणि जर त्यांनी खरंच तुमच्यावरती प्रेम केला असता मग ते असं म्हटले असते की जर त्यांचं चांगलं होत आहे, जर त्यांच्या प्रार्थनेने जर आरोग्य प्राप्त होत आहे, त्यांना सुटका मिळत आहे, तर होऊ द्या. In fact, they would arrange for you to come preach and minister to the people. आणि असं झालं असतं की त्यांनी स्वतः निवड करून त्यांनी एक लोकांना एक ठिकाणी गोळा करून त्यांनी बोलवलं असतं, प्रार्थना सभा वगैरे घेतली असती. Hallelujah. Hallelujah. But they don't care for the people because there are demons that are in them that is selfish and antichrist. आणि त्यांना लोकांबद्दल काही वाटत नाही, कारण की ते स्वार्थी आहेत आणि त्यांच्यामध्ये जे ख्रिस्त विरोधी आत्मा, ते जे दुष्ट आत्मा जे आहे ते कार्य करत आहे. The demon is afraid in them because they see the greater one is in you. आणि जे सैतान जे आहे त्याला भीती वाटत असती, कारण त्यांनी अगोदरच तुमच्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्याला पाहिलेलं आहे. The devil knows the greater one is in every born again believer. आणि सैतानाला हे माहिती आहे की जो सामर्थ्यवान आहे तो प्रत्येक ख्रिस्तीमध्ये आहे. And the devil knows that this greater one in the believer is more powerful, is greater than any kind of sickness, disease or any kind of demon and problem in the world. आणि जो सर्व सामर्थ्य आहे तो सगळ्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे. जे काही रोग असेल किंवा कुठलाही दृष्टात्मा असेल किंवा जे काही असेल त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ तो आहे. So my dear brothers and sisters, greater is he, the almighty one, the all powerful one, the power that is in you is Jesus. आणि जे काही सामर्थ्यवान, जे बलवान जे आहे, जे तुमच्यामध्ये आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. Hallelujah. हालेलुया. Greater is he that is in you than he that is in the world. आणि ज्या या जगामध्ये आहे त्याच्यापेक्षाही जे श्रेष्ठ जे आहे, जे सामर्थ्य आहे तो तुमच्यामध्ये आहे. Jesus in you is greater than the pandemic out there in the world. आणि येशू ख्रिस्त जे तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्य आहे ते कोरोनापेक्षाही जे जगामध्ये आहे. Hallelujah. Hallelujah. Glory to God. परमेश्वराची Amen. He is greater than any problem in the world. आणि या जगामध्ये जे काही कुठली समस्या मोठी असेल त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ किंवा सामर्थ्य तो आहे. He is greater than anyone in authority and he is greater than any great criminal. आणि या जगामध्ये किंवा या सृष्टीवरती जे कोणी अधिकारामध्ये असेल त्याच्यापेक्षाही सामर्थ्यवान आणि उच्च स्तरावरती येशू ख्रिस्त आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. I want you to know today the power that is in you. आणि आज माझी इच्छा आहे की तुमच्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्याला तुम्ही ओळखावं. Amen. Amen. It's the power that can do all things. आणि ते जे सामर्थ्य आहे ते सर्व कार्य करू शकतो. All things are possible for you who believe. आणि तुमच्यासाठी जे कोणी विश्वास करतो त्यांच्यासाठी सर्व काही गोष्टी शक्य आहेत. That the greater one is in you. कारण की जो सामर्थ्यवान आहे तो तुमच्यामध्ये आहे. Hallelujah. Hallelujah. Glory to Jesus. परमेश्वराला महिमा असो. Turn with me to Romans chapter 8 and verse 11 if you will. आणि जर तुमची इच्छा असेल रोमकरास 8 आणि 11 वचन बघूया.
But if the Spirit of Him who raised Jesus Christ from the dead dwells in you, He who raised Christ from the dead will also give life to your mortal bodies through His Spirit who dwells in you. आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हामध्ये राहतो, त्या तुमच्या मृत्यू शरीराला जीवन देईल. Hallelujah. हालेलुया. But if the Spirit Himself who raised Jesus from the dead dwells in you, आणि ज्या आत्म्याने येशूला मृत्यूतून उठवलंय त्याच आत्मा तुमच्यामध्ये राहतो, the same Holy Spirit तेच पवित्र आत्मा who raised Jesus Christ after 3 days and 3 nights from the dead, आणि तेच आत्मा ज्यांनी येशू ख्रिस्ताला 3 दिवस ते मरणातून जिवंत केलेला आहे, He dwells in you. तो तुमच्यामध्ये आहे, व्यवस्थित करत आहे. It's no other spirit but the Holy Spirit dwells in you. दुसरा कुठलाही आत्मा नाही, पण पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. The same Holy Ghost who raised Jesus Christ from the dead. आणि तेच पवित्र आत्मा ज्यांनी येशू ख्रिस्ताला मरणातून जिवंत केलं, तेच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. The same Holy Ghost who raised Lazarus from the dead. आणि तेच पवित्र आत्मा ज्यांनी लाजरसला जिवंत केला, तोच पवित्र आत्मा. The same Holy Ghost who brought life to the dry bones to the ministry of Elijah. आणि एलिजाच्या काळामध्ये जे पूर्ण वाळून गेलेलं जे हाडकं होते त्याच्यामध्ये ज्यांनी जीवन आणलंय, तेच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. He is the same Holy Ghost who dwells in you. आणि तेच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. You know, to dwell in you means He abides in you. He has made His abode in you. आणि तुमच्यामध्ये आहे याचा अर्थ असा आहे, त्यांनी तुमच्यामध्ये वस्ती केलेला आहे. It means that He is come to stay and never to leave again. आणि याचा अर्थ असा आहे की त्यांनी तुमच्यामध्ये वस्ती करायला आलेला आहे आणि तो कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. The only time that the Holy Spirit will leave your body is when your spirit will leave your body to go home to be with the Lord. आणि पवित्र आत्मा फक्त तुम्हाला कधी सोडू शकतो ते म्हणजे जेवेळेस तुमचं स्वतःचं जे आत्मा आहे ते तुमचं शरीर सोडेल तेवेळेस, म्हणजे जेवेळेस तुम्ही तुमच्या घरी राहायला जाल. Hallelujah. Hallelujah. Because the Holy Ghost dwells in your spirit. कारण की पवित्र आत्मा जे आहे ते तुमच्या आत्म्यामध्ये राहत असतो. Hallelujah. Hallelujah. So the Holy Spirit will never leave you. आणि म्हणूनच पवित्र आत्मा जे आहे ते कधीच तुम्हाला सोडणार नाही. Never, ever, never, ever, because He's come to live there forever. आणि तो कधीच तुम्हाला सोडणार नाही, कधीच नाही, कारण की तो तुमच्यामध्ये वस्ती करायला आलेला आहे. Jesus said that He would send you another helper. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे तो तुम्हाला एक मदतगार पाठवणार आहे. He will be with you, in you, upon you forever. तो तुमच्यामध्ये, तुमच्यावरती आणि तुमच्यामध्ये राहील सर्व काळासाठी. Hallelujah. Hallelujah. So the same Holy Spirit that raised Jesus Christ, the same Holy Spirit that worked through the ministry of the Lord Jesus Christ is dwelling now in you. आणि तेच पवित्र आत्मा ज्यांनी येशू ख्रिस्ताला जीवन दिलं आणि तेच पवित्र आत्मा ज्यांनी येशू ख्रिस्ताला सेवकाईमध्ये मदत केली, तेच पवित्र आत्मा आज तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. Hallelujah. Hallelujah. The same power that you saw in the ministry of the prophets, the same power that you saw in the ministry of Jesus, the same power is in you because it's the same Holy Ghost. आणि ते जे सामर्थ्य तुम्ही येशू ख्रिस्ताच्या जे कार्यामध्ये बघितलेलं आहे, त्याच्या सेवकाईमध्ये बघितलेलं आहे, किंवा जे भविष्यवक्ता लोकांनी जे काही कार्य केलेलं आहे अगोदर, ते जे सामर्थ्य होतं तेच सामर्थ्य आज तुमच्यामध्ये आहे. Hallelujah. Hallelujah. You got all the power that God has in you. आणि तुमच्यामध्ये ते सर्व सामर्थ्य आहे, जे काही परमेश्वराकडे आहे ते सर्व तुमच्यामध्ये आहे. If you didn't get it, I want to say it once again. आणि जर तुम्हाला या गोष्टी समजल्या नसेल, मी परत एकदा सांगत आहे. All the power that God has आणि जे काही सामर्थ्य, जे काही बळ परमेश्वराचं आहे is in you. ते सर्व तुमचं आहे किंवा तुमच्याकडे आहे. Hallelujah. All the power of God is in you. परमेश्वराचं सर्व सामर्थ्य जे आहे ते तुमच्यामध्ये आहे. Because the Holy Spirit
dwells in you. कारण की पवित्र आत्मा जे आहे ते तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. You cannot separate the power of God from the Holy Ghost. आणि तुम्ही जे आहे ते पवित्र आत्म्यापासून ते जे परमेश्वराचं सामर्थ्य आहे त्याला वेगळं करू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची Thank you, स्तुती असो. Jesus. धन्यवाद येशू. You know, are you suffering from any infirmities in your body? आणि तुमच्या शरीरामध्ये कुठले तरी रोग किंवा मग कुठले तरी कमतरता आहेत का? It doesn't matter what your medical report has said. आणि तुमचं मेडिकल रिपोर्ट जे काही म्हणत असेल त्याच्याने काही फरक पडत नाही. Maybe the doctor said that you are going to die in few days. किंवा डॉक्टरने असं सांगितलं असेल की काही दिवसामध्ये तुम्ही मरण पावणार आहात. They said it to me. आणि त्यांनी मलाही सांगितलं होतं. You know, 1 month would be the max. आणि जास्तीत जास्त एकच महिना जगणार आहे असं म्हटले होते डॉक्टर. I'm in the 6th month now. आता मला 6 महिने झालेले आहे, मी जिवंत आहे. Hallelujah. हालेलुया. And I've already began praying and seeing people getting healed and delivered. आणि मी अगोदरच प्रार्थना करत आहे आणि मी बघितलेलं आहे लोक जे आहे ते आजारामधून बाहेर येत आहे आणि त्यांना जीवन प्राप्त होत आहे. After coming back from the hospital, number of people came and got prayed for and God healed them by the power that is in me. Amen. आणि ज्यावेळेस मी हॉस्पिटलमधून बाहेर आलो त्यावेळेस बरेचसे लोक माझ्या घरी आले. मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने सगळ्यांना बरं केलं आणि त्यांना मोकळीकी मिळालेली आहे. Now you would say, Pastor, you should not say the power that is in me heal them. आणि पाळक आता तुम्ही असं म्हटले नाही पाहिजे की जे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे त्याच्याद्वारे त्यांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे. It's not your power, it's God, it's Jesus who healed them. आणि हे तुमचं सामर्थ्य नाही पण येशू ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे त्याच्याद्वारे त्यांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे. You know what? Your forced humble and your super religious beliefs is what stops you from doing things. आणि तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही जे खूप असं तुम्ही स्वतःला धार्मिक असं समजता किंवा मग खूप पवित्र जे तुम्ही स्वतःला समजत आहात त्याच्याद्वारे परमेश्वराचं जे कार्य आहे ते थांबत असतो किंवा अडथळ्यांना आणत असतो. And you don't even realize that you are ignorant of the power that is in you. आणि तुम्हाला हे समजत सुद्धा नाही की तुमच्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होऊन जात असतो. You know, it's because of your pride and your jealousy that you are not able to do what other Christians are doing. You want to keep names for them and find faults with them. आणि तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यामध्ये जे गर्व आहे किंवा तुमच्यामध्ये जे जळण्याची जे प्रकृती आहे त्याच्यामुळे की जे एखादा दुसरा व्यक्ती जे आहे ते सामर्थ्यामध्ये चालत आहे आणि आरोग्य मिळवून देत आहे आणि तुमच्याकडून होत नाहीये म्हणून तुम्ही त्यांना नावं ठेवत असता. So if that's you and I'm speaking exactly to you, then pay attention to this message and stop judging and start receiving. आणि जर तुम्ही असेल त्या व्यक्ती आणि जर मी तुमच्याशीच बोलत असेल तर तुम्ही लक्ष द्या मी जे काही शिकवत आहे आणि दुसऱ्यांवरती निंदा करणं किंवा मग नियम जे करणं जे आहे ते थांबवून द्या. If you think you know everything, then you may please get offline. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला सगळं काहीच माहिती आहे तर तुम्हाला पुढे ऐकण्याची गरज नाहीये, तुम्ही जाऊ शकता. Don't waste your time with me. आणि तुमचं जे वेळ आहे ते असंच घालू नका. But if you think, yes, God is speaking today and I want to listen to Him, then you may stay with me. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की हो नक्कीच परमेश्वर माझ्याशी बोलत आहे आणि हे माझ्यासाठी आहे तर तुम्ही थांबून हे पुढे ऐकू शकता. Your life would be changed. आणि तुमचं जे जीवन आहे ते बदलणार आहे. When you're listening to a message, आणि जेवेळेस तुम्ही वचन ऐकत असता position yourself to receive something. आणि तुम्ही स्वतःला त्या मनस्थितीमध्ये ठेवा की तुम्ही काहीतरी प्राप्त करावं. If you think you have received all that God has to give you, then there is no need for you to be here. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला जे काही प्राप्त करायला पाहिजे होतं ते सगळंच अगोदरच मिळालेलं आहे मग तुम्हाला थांबण्याची गरजच नाहीये. Don't waste your time. Go out there in the open and preach the gospel and heal the sick, cast out demons and raise the dead to life. आणि इथं ऐकत थांबून तुमचा वेळ घालू नका तर बाहेर जाऊन लोकांना बरं करा आणि परमेश्वराचे जे सुसमाचार आहे ते सांगा. Amen. Amen. Because you know everything. कारण की तुम्हाला सगळं काही माहिती आहे. You don't need to learn anything. आणि तुम्हाला पुढे काही शिकण्याची गरजच नाहीये. And the truth is, I'm not smarter than you. आणि हे खरं आहे की तुमच्यापेक्षा मी काय खूप हुशार नाहीये. So go out there, preach the gospel, heal the sick, cast out demons if you think you know everything. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सगळं काहीच माहिती आहे तर मग तिथे जगामध्ये बाहेर जा आणि जे आजारी आहे त्यांना आरोग्य प्राप्त करून द्या आणि जे दृष्टात्मेने ग्रसित आहे त्यांना सोडवा आणि परमेश्वराचे जे स्वार्थ आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा.
And if you cannot heal the sick, you cannot cast out demons, then shut up, humble yourself, and listen and learn. आणि जर तुमच्याकडून या सर्व काही गोष्टी होत नसेल, जर दुष्ट आत्मा जर पळून जात नसेल, आरोग्य जर मिळून देऊ शकत नाही, तर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि वचन ऐका आणि काहीतरी शिका. You may be knowing the scriptures from page 1, from cover to cover. आणि तुम्हाला जे आहे ते परमेश्वराचं वचन पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत माहिती असेल. But if you are not able to heal the sick, cast out demons, raise the dead to life, you do not know the one, the author of the Bible. Amen. आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त करून देता येत नसेल, जेव्हा दृष्ट आत्मा जे आहे ते घालवता येत नसेल, किंवा जे मरण पावलेलं आहे त्याला जर जीवन देता येत नसेल, तर जे व्यक्तिगत जो परमेश्वर आहे त्याला तुम्ही ओळखलेलाच नाहीये. You may know the Bible, but you may not know the author of the Bible. आणि तुम्हाला पूर्ण बायबल माहिती असेल, पण ज्यांनी बायबल लिहिलेला आहे त्याला तुम्ही ओळखत नाही. So get to know the author of the Bible. आणि म्हणून जे लिहिणारा आहे, जो बायबल लिहिणारा आहे, त्याला तुम्ही अगोदर ओळखा. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Amen. आमेन. So the author of the Bible lives in a born again believer. आणि जे बायबलचं जे लेखक आहे, ज्यांनी लिहिलेला आहे, तो तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. So whatever infirmities, whatever problem that you may be facing, आणि तुमच्यामध्ये जे काही समस्या असेल किंवा जे काही कमी कमतरता असतील, the doctor may have said that you cannot be healed. आणि डॉक्टरने असं सांगितलं असेल की तुम्ही कधीच चांगले होऊ शकत नाही. Maybe throughout your life you are going to suffer and you have to live on these pills. आणि असं होऊ शकतं की तुम्हाला पूर्ण जे जीवन आहे ते हे गोळ्यामध्ये किंवा मग हे जे काही औषधी आहे त्याच्यावरती जगावं लागेल. You know, you would need insulin shots all the time. आणि तुम्हाला जे इंजेक्शन आहे त्याची गरज आहे पूर्ण आयुष्यभर. You may have to take these medicines throughout your lifetime. आणि हे जे औषध आहे ते पूर्ण जीवन, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत घ्यावं लागेल. You know, there can be many things that medical science says about your body. आणि बरेचशे अशी काही गोष्टी असेल जिथं जे मेडिकल सायन्स जे आहे, जे वैज्ञानिक जे आहे ते बोलत असतील. But I have a good news for you today. पण माझ्याकडे असं शुभ समाचार तुमच्यासाठी आहे. If you are a born again believer, आणि जर तुम्ही एखादं नवीन जन्म पावलेले जर असाल, the same Holy Spirit who raised Jesus Christ from the dead, आणि तेच पवित्र आत्मा ज्यांनी येशू ख्रिस्ताला जीवन दिलेलं आहे, not immediately in 5 minutes, 10 minutes or 4 hours, असं लगेच नाही 2 मिनिटामध्ये, 3 मिनिटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये, but he raised Jesus Christ from the dead after 3 days and 3 nights. पण त्यांनी येशू ख्रिस्ताला जिवंत केलं 3 दिवस आणि 3 रात्रानंतर. The same Holy Ghost, that raised Lazarus from the dead, आणि तेच पवित्र आत्मा ज्यांनी लाजरसला जिवंत केला through the ministry of the Lord Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या सेवकाईच्या द्वारा This body that was decomposed, this body that was stinking, this body that had germs in it. आणि लाजरसचं जे शरीर आहे ते अगोदरच असं नाश पावत होता, त्याला किडे पडलेले होते, ते सडलेलं होतं आणि त्याच्यामधून वास येत होता. Jesus Christ raised him from the dead पण येशू ख्रिस्तानी त्याला जीवन प्राप्त करून दिला by the power of the Holy Ghost. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये हे घडून आला. When Jesus said, Lazarus, come forth, आणि जेवेळेस येशू ख्रिस्त म्हटला की लाजर तू बाहेर ये, the Holy Spirit went and he restored his body back. आणि पवित्र आत्मा जे आहे ते जाऊन ते लाजराच्या मध्ये एक नवीन जीवन त्यांनी टाकलं. He restored his decomposed body. आणि त्याचं जे नाश पावलेलं जे शरीर होतं त्याला नवीन असं बनवलं. He put back his spirit and soul in that body. आणि त्या शरीरामध्ये त्याचं जे मन आणि जे आत्मा आहे ते परत टाकण्यात आलं. And he brought that body and placed at the entry of the tomb before Jesus Christ. आणि परमेश्वराने जेव्हा हाका मारली तेव्हा त्यांनी आणून असं पुढे उभं करून टाकलं. Hallelujah. 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 So this same Holy Ghost, आणि तेच पवित्र आत्मा, this same Holy Ghost, आणि तेच पवित्र आत्मा, he says he lives in your body. आणि ते बायबल म्हणत आहे तेच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आज आहे, तुमच्या शरीरामध्ये तो वस्ती करत आहे. And he is the one that will heal you of all your infirmities. आणि तोच पवित्र आत्मा तुमचे जे सर्व आजार आहे
त्यांना बरं करणार आहे. He is the one that will uproot every kind of sickness and disease from your bodies. आणि तोच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये जे काही आजार आहे, जे काही रोग आहे, त्याला तो उपटून टाकणार आहे. What science says no, he says yes, it's possible. आणि जे काही डॉक्टर म्हणत आहे की नाही होऊ शकत, ते तर आत्मा म्हणत आहे की मी शक्य करू शकतो. What science says is impossible, God says it's possible. आणि जे काही डॉक्टर लोक म्हणत आहे अशक्य आहे, ते परमेश्वर म्हणत आहे माझ्यासाठी शक्य आहे. Hallelujah. हालेलुया. Romans chapter 8 and verse 11, the second part says, आणि रोमकरास 8 आणि 11 वचन मध्ये दुसरा भाग असा म्हणत आहे, He who raised Christ from the dead will also give life to your mortal bodies through his Spirit who dwells in you. आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठवले, तो त्याच आत्मा तुमच्यामध्ये राहतो, त्याच तुमच्या मृत्यू शरीराला जीवन देईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Glory to God. He'll give life to your mortal bodies. आणि तुमच्या मेलेल्या शरीराला तो जीवन देईल. Now some people say, you know what, Pastor, it's speaking when Jesus Christ will come and the dead would be raised to life. It's speaking about those bodies. आणि काही लोक असे म्हणतील की पालक, तुम्हाला माहिती आहे का, हे जे वचन आहे ते येशू ख्रिस्त ज्यावेळेस परत येणार आहे आणि जे सर्व मेलेले आहे त्यांना जे जीवन देणार आहे त्याच्याबद्दल आहे. Listen to me, that those people, many people who have died, their bodies are not there down in the grave. They are decomposed and become soil. आणि माझं ऐका, जे बरेचसे लोक जे मरण पावलेले आहेत त्यांचं शरीरच नाहीये, ते अगोदरच नष्ट झालेलं आहे आणि ते मातीमध्ये मिळालेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. But you know, from the dust, God is able to make immortal bodies for them. आणि तुम्हाला माहिती आहे का की जे माती आहे त्याच्यामधून पण परमेश्वर जे आहे ते शरीर बनवू शकतो. He'll make an immortal body for them. आणि त्यांच्यासाठी कधी न नाश होणारं असं शरीर तो बनवणार आहे. And then he will put their spirit and soul back into them. आणि मग त्यांच्यामध्ये त्यांचं जे आत्मा आणि जे मन आहे ते टाकणार आहे. But this scripture is speaking about the body that you are living in now. पण हे जे वचन आहे ते तुमच्या शरीराबद्दल बोलत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आता राहत आहात. It's speaking about giving life. It's speaking about regenerating your body without any kind of sickness and disease right now. आणि हे जे वचन आहे ते तुमच्या तुमच्या शरीराबद्दल बोलत आहे, जे आता कमजोर असेल त्याला एक नवीन सामर्थ्य परमेश्वर देणार आहे. It's saying that if you are sick, if you have a disease, the Holy Spirit that dwells in you now will give life to your mortal bodies. आणि जे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तो स्वतः तुमच्यामध्ये कुठला जरी आजार असेल किंवा कुठला रोग असेल त्याला तो नवीन जीवन तुम्हाला देणार आहे आणि ते उपटून टाकणार आहे. If you have an infirmity in your body now, आणि तुमच्या शरीरामध्ये कुठलं कमी कमतरता जर असेल, say yes, Holy Spirit, I receive life to my body in Jesus' तर name. तुम्ही म्हणा की हो पवित्र आत्मा, मी स्वीकारत आहे तुझं जे जीवन माझ्यामध्ये. I receive that healing now. I receive that miracle now in Jesus' name. आणि ते जे चमत्कार आहे आणि ते जे जीवन आहे, ते जे सामर्थ्य आहे, मी आता प्राप्त करत आहे. Hallelujah. हालेलुया. Say thank you, Holy Ghost. तर म्हणा धन्यवाद पवित्र आत्मा, Thank you for healing me. धन्यवाद की तुम्हाला आरोग्य देत आहे. I receive that life to my mortal body. आणि माझं जे नाशवंत शरीर आहे त्याच्यामध्ये मी जीवन मिळून घेत आहे. You know what? The dead raising power is at work in you. आणि तुम्हाला माहिती आहे का की जे मरणामधून जीवन देणारा जे सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये कार्य करत आहे. And that power that is in you, the Holy Ghost wants to release into others' life. आणि जे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, पवित्र आत्म्याची इच्छा आहे की ते सामर्थ्य तुमच्याद्वारे तो दुसऱ्यांच्या जीवनामध्ये त्याला कार्य करायचं आहे. He wants you to take him to heal the dead, to heal the sick, to raise the dead and cast out demons. आणि पवित्र आत्माची इच्छा आहे की तो तुमच्याद्वारे दुसरे लोक जे आजारी आहे त्यांना आरोग्य मिळवून द्यावं आणि जे मरण पावलेले आहे त्यांना जीवन द्यावं. He wants you to go and preach the word of God with power. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही या जगामध्ये जाऊन जे परमेश्वराचं जे वचन आहे ते सामर्थ्यामध्ये तुम्ही त्याचं घोषणा करावी. Hallelujah. Hallelujah. The Bible says that a disciple preached the word of God and Jesus confirmed it with signs and wonders. आणि मग बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, जे शिष्य जे आहे त्यांनी वचन चे स्वार्थ जे आहे ते सांगितलं आणि येशू ख्रिस्तानी त्याला चिन्ह आणि चमत्कारांनी
त्याला पूर्ण केला. If you think you are preaching the word of God and there is no signs and wonders, no healing and deliverance, and captives are not set free, then you are not preaching the word of God. आणि जर तुम्ही स्वतः जर सांगत असाल आणि जर वचन शिकवत असाल आणि चिन्ह चमत्कार घडून येत नाहीये, जे निरोगी आहे त्यांना जर आरोग्य मिळत नाहीये आणि जे दुष्ट आत्मा जे आहे ते पळून जात नाहीये, तर तुम्ही वचन शिकवत नाहीये. Because when the disciples went and preached the gospel, Jesus was with them, confirming what they preached with signs and wonders. कारण की जेव्हा शिष्यानी जाऊन परमेश्वराचे जे सुसमाचार आहे, जे स्वार्थ आहे ते शिकवलं लोकांना, तर येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता आणि त्यांनी हे खात्री करून घेतलं की त्यांनी जे काही वचन शिकवलेलं आहे ते पूर्णत आणवावं म्हणून. Hallelujah. Hallelujah. The power in you is your power because you are one with God. आणि ते जे सामर्थ्य कार्य करणार आहे ते सामर्थ्य आहे ते जे तुमच्यामध्ये आहे, कारण की परमेश्वर आणि तुम्ही आता एक आहात. Because the Holy Ghost power is now in you. कारण की पवित्र आत्म्याचे जे सामर्थ्य आहे ते आता तुमच्यामध्ये आहे. You are like Jesus. तुम्ही येशू ख्रिस्त सारखे आहात. You are like the Holy Ghost. तुम्ही पवित्र आत्म्यासारखे आहात. You are like the Father. आणि जसं पिता आहे तसे तुम्ही आहात. Hallelujah. 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 It's that power of God that is in you. आणि ते सामर्थ्य जे परमेश्वराचं आहे ते तुमच्यामध्ये आहे. It is not a common man's power. आणि ते कुठलं साधारण मनुष्याचं सामर्थ्य नाही. It's not a defeated power. आणि ते कुठलं हारलेलं असं सामर्थ्य नाही. The power of God is in you. परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये आहे. The power of God is in you. आणि परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये आहे. And by this power all things are possible for you. आणि ते सामर्थ्य जे आहे त्याच्याद्वारे सर्व गोष्टी शक्य आहे. Hallelujah. Hallelujah. You know, you don't need to look out in the world and see yourself as weak. आणि या जगामध्ये बघून तुम्हाला स्वतःला असं कमजोर असं बघण्याची गरज नाहीये. Oh my God, this problem, this pandemic, you know, this infection, that infection. अरे परमेश्वरा म्हणजे या जगामध्ये कुठलं म्हणजे आर्थिक समस्या आहेत किंवा मग महामारी आहे किंवा कोरोना आहे, म्हणजे जे काही समस्या आहे त्याच्याकडे पाहण्याची तुम्हाला गरज नाहीये. The power that is in you is greater than all that is in the world. आणि तुमच्यामध्ये जे सामर्थ्य आहे या जगामध्ये जे काय आहे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. You know, it's very easy to be carried away by the things in this world because we have set our focus upon it. आणि या जगामध्ये जे काही घडत आहे त्याच्यामध्ये आपण खूप सोप्या रीतीने वाहून जाऊ शकतो, कारण की आपलं जे पूर्ण लक्ष जे आहे ते हे जगामध्ये आहे. You know, we want to know everything that's happening out there in the world. आणि आमचा एक स्वभाव असा आहे की या जगामध्ये जे काही घडत आहे ते आम्हाला जाणून घेण्याची गरज आहे असा. But I want to tell you, the more important that you got to know is you got to know the power that is in you. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे जाणून घेण्याची गरज आहे ते म्हणजे जे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे त्याच्याबद्दल. Hallelujah. 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 You know, you should be the one walking out there and you see someone sick. You say, hey, praise God, my Jesus is alive. Be healed in Jesus' name. Amen. आणि तुम्ही ते व्यक्ती असायला पाहिजे जे या जगामध्ये चालत जात असताना कुणी जर आजारी असेल तर तुम्ही म्हटलं पाहिजे की माझा परमेश्वर जिवंत आहे आणि तू आता बरं होऊ शकतो आणि तू बरं हो. Hallelujah. Hallelujah. You know what? The Bible says all creation is eagerly waiting for the manifestation of the sons of God. आणि बायबल असं म्हणतो की जे पूर्ण जे सृष्टी आहे ते थांबलेलं आहे की परमेश्वराचं जे कार्य आहे ते त्यांनी बघावं किंवा ते प्रकट व्हावं म्हणून. You know, anytime you step up the house, wherever you go, all creation is looking to you. आणि जेवेळेस तुम्ही घरातून बाहेर पडत असता पूर्ण सृष्टी जे आहे ते तुमच्याकडे पाहत आहे. They are looking out to you for help. आणि ते तुमच्यावरती थांबलेले आहेत मदतीसाठी. I said they're looking out to you for help. आणि ते मदतीसाठी तुमच्याकडे पाहत आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Every creation, you know, the animals, the birds, everything is looking out to you. आणि प्रत्येक जे प्राणी आहे किंवा पक्षी आहे ते तुमच्याकडे पाहत आहे मदतीसाठी. You know, every human spirit is looking out to you for help. आणि प्रत्येक मनुष्याचं जे आत्मा आहे ते तुमच्याकडे पाहत आहे मदतीसाठी. You know, it's another thing that their souls may be in control totally by the devil. आणि एक दुसरी गोष्ट आहे की त्यांचं जे प्राण आहे त्याच्यावरती पूर्ण सैतानाचा ताबा असेल. And because their souls are being activated by the devil, they may oppose you. आणि
त्यांच्यावरती सैतानाचा ताबा आहे, त्यांच्या प्राणवरती, म्हणून ते तुमचा विरोध करत असेल, but deep down their spirit is looking out at you for help. पण आतमध्ये खोलवर त्याचं जे आत्मा आहे ते तुमच्यासाठी वाट पाहत आहे. Because they know that you are the Son of God and what they see in you is the power of God. Amen. कारण की ते पाहत असतात की तुम्ही जे आहे ते परमेश्वराचे लेकरं आहात आणि परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. And when you pass by, they look at your spirit, their spirit looks at your spirit and say, my help is there. आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर चालत असतात त्यांच्या आत्मा तुमच्या आत्माकडे पाहून म्हणत असतो की माझं जे मदत आहे हे या व्यक्तीकडे आहे. Hallelujah. Hallelujah. Because the Holy Spirit is in you, the power of God is in you, and they know it is you that can help them. आणि जे पवित्र आत्मा जे आहे ते तुमच्यामध्ये आहे आणि जे परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये आहे, म्हणून ते त्यांना माहिती आहे जे मदत आहे ते तुमच्यापासून मिळू शकते. They are waiting for you to manifest that power that is in you. आणि ते थांबलेले आहे की जे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे ते तुम्ही प्रगट करावं. They are waiting for you to come set them free from the demons that has bound them. आणि ते थांबलेले आहे तुमच्यावरती की तुम्ही यावं आणि त्यांना तुम्ही सुटका मिळून द्यावं दुष्ट आत्म्यापासून ते ग्रसित आहेत. They are waiting that you would come and preach the good news to them. आणि ते थांबलेले आहेत की तुम्ही येऊन त्यांना सुसमाचार प्रचार करावं. Because the power of God is in you. कारण की परमेश्वराचे जे सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये The आहे. miracle working power is in जे you. चिन्ह चमत्कार करणारं जे सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये आहे. All sickness, all disease, healing power is in you. सर्व रोग आणि आजाराला बरं करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. You believe me or not, you don't need someone else to come and lay hands on you. आणि तुम्हाला विश्वास पटत असेल किंवा नसेल याच्याने फरक पडत नाही, पण दुसऱ्यांना आरोग्य प्राप्त करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. Hallelujah. Hallelujah. The power to heal your body is right in you. आणि तुमचं जे शरीर आहे त्याला निरोगी करण्याचं सामर्थ्य जे आहे ते तुमच्यामध्ये आहे. The power to keep you whole and healthy is in you. आणि तुम्हाला स्वतःला जे परिपूर्ण आणि निरोगी ठेवण्याचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये आहे. You got to learn to move with the flow. आणि तुम्हाला हे शिकण्याची गरज आहे की ते वाहूमध्ये तुम्हाला चालण्याची गरज You आहे. got to learn to activate the power that is in you. आणि तुमचं जे सामर्थ्य तुमच्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्याला चालवण्याची जे शिकण्याची गरज तुम्हाला आहे. You got to learn to yield to the Holy Spirit that is in you. आणि तुमच्यामध्ये जे पवित्र आत्मा आहे त्याला हाका मारण्याची गरज तुम्हाला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Praise God. परमेश्वर Praise God. The power that heals you, the power that restores you, the power that blesses you, it's not somewhere out there far in the sky. It's right there in you. Amen, amen. आणि जे सामर्थ्य जे तुम्हाला आरोग्य प्राप्त करून येऊ शकतो, जे तुम्हाला आशीर्वादित करू शकतो, जे तुम्हाला मोकळं करू शकतो, ते जे सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये आहे, बाहेर कुठं नाही पण तुमच्यामध्ये आहे. The same Holy Ghost who's in you is the same Holy Ghost is in me. आणि ज्या पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तेच पवित्र आत्मा माझ्यामध्ये सुद्धा आहे. The same Holy Ghost who was working through Jesus' ministry, the same Holy Ghost working in you and me. आणि जे पवित्र आत्मा जे येशू ख्रिस्ताच्या सेवकांमध्ये कार्य करत होता तेच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. You are not powerless, you are all powerful by the Holy Ghost who dwells in you. आणि तुम्ही जे आहे ते खूप सामर्थ्यवान आहे. तुम्ही कुठल्या सामर्थ्य रहित नाही पण सामर्थ्यवान आहात. And the key to releasing that power is the name of Jesus. आणि ते जे सामर्थ्य जे आहे त्याला कार्यामध्ये आणण्याचं फक्त एकच चावी म्हणजे ते येशू ख्रिस्ताचं नाव आहे. At the name of Jesus, every knee will bow, every tongue will confess that Jesus Christ is Lord. आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक गुडघा जे आहे ते टिकेल आणि प्रत्येक जे तोंड आहे ते अंगीकार करेल येशू ख्रिस्तच परमेश्वर आहे म्हणून. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Praise God, praise God, praise God. परमेश्वराची स्तुती असो. You can turn with me to 1 John chapter 2 and verse 27. तर आपण पहिला योहान याचा दुसरा अध्याय आणि 27 वचन बघूया. 1 John chapter 2 and verse 27. पहिला योहान याचा दुसरा अध्याय आणि आपण 27 वचन बघूया. But the anointing which you received from him abides in you. पहिला योहान दुसरा अध्याय याचं 27 वचन. पण तुमच्या बाबतीत म्हटले तर ज्या पवित्र व्यक्तीकडून तुम्हाला अभिषेक करण्यात आलेला आहे ते तुमच्यामध्ये राहतो. Hallelujah. The anointing which you received from him abides in you.
And you do not need any other to teach you, but as the same anointing teaches you concerning all things, and is true and is not a lie, and just as it has taught you, you will abide in him. ज्या पवित्र व्यक्तीकडून तुम्हाला अभिषेक करण्यात आला तो तुमच्यामध्ये राहतो, म्हणून दुसऱ्या कुणी तुम्हाला शिकवावे याची गरज नाही. त्याऐवजी ज्या आत्म्यासह तुमचा अभिषेक पवित्र व्यक्तीकडून झाला या सर्व गोष्टीविषयी जो तुम्हाला शिकवितो, आणि लक्षात ठेवा की तो खरा आहे आणि खोटा मुळीच नाही. जसे त्यांनी तुम्हाला जे करण्यास शिकवले आहे तसेच तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा. Hallelujah. हालेलुया. I'm not going to explain that scripture to you. It's totally a different topic. आणि ते जे वचन आहे ते त्याच्याबद्दल मी शिकवणार नाही, कारण की ते एकदम वेगळंच शिकवण आहे. Some other day we will touch on that. आणि दुसऱ्या कुठल्या दिवशी मी तुम्हाला शिकवेल. But what I'm pointing to you is to tell you that there is an anointing in you. आणि मी तुम्हाला इथं काय सांगण्याचं प्रयत्न करत आहे म्हणजे अभिषेक तुमच्यामध्ये आहे. You know, I know people, they would be fasting, they would be praying, they would be crying and all kind of stuff that they do to be anointed. आणि काही लोक जे आहे ते उपास प्रार्थना करत असतात, रडत असतात याच्यासाठी की त्यांना अभिषेक मिळावा म्हणून. But the Bible says that the anointing which you have received, पण बायबल असं म्हणत आहे जे अभिषेक तुम्हाला मिळालेला आहे, the anointing that you have received from Jesus abides in you. आणि जे अभिषेक ज्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळत असतो तो तुमच्यामध्ये आहे. You know, the word received here means rooted. आणि मिळवणं आणि जे आहे असं लिहिलेलं आहे त्याचा अर्थ आहे मूळ पकडलेला आहे. And abides mean to make one's abode, to be permanently in you. आणि राहणं याचा अर्थ असा आहे की तो वस्ती करत आहे म्हणजे राहायला आलेला आहे. So the anointing that you received from Jesus is rooted in you permanently. आणि म्हणूनच जे अभिषेक तुमच्या वरती आहे ते तुमच्यामध्ये मूळ पकडलेला आहे, तुमच्यामध्ये आहे. Hallelujah. Hallelujah. That anointing of the Holy Ghost, that power of the Holy Ghost, that impartation of the Holy Ghost. आणि जे पवित्र आत्म्याचं जे अभिषेक आहे, जे पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे, It's in you, rooted permanently. आणि तो तुमच्यामध्ये मूळ पकडलेला आहे आणि तो तुमच्यामध्ये आहे. That anointing will not leave. आणि ते जे अभिषेक आहे ते कधी सोडणार नाही. If the Holy Spirit will not leave, His anointing will not leave you. आणि जर पवित्र आत्मा तुम्हाला कधी सोडणार नाही म्हणजे त्याचा अभिषेक सुद्धा तुम्हाला कधी सोडणार नाही. You are anointed to do the supernatural. आणि तुम्हाला अभिषेक करण्यात आलेला आहे की तुम्ही जे आहे ते अशक्य गोष्टी करावं. The anointing to do the supernatural is rooted and grounded permanently in you. आणि जे सामर्थ्य जे आहे, जे अभिषेक जे आहे ते तुमच्यामध्ये अगोदरच आहे आणि ते मूळ पकडलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. Can you say that the anointing of God is rooted permanently in me? आणि तुम्ही असं म्हणू शकता का की परमेश्वराचा जे अभिषेक जे आहे ते माझ्यामध्ये मूळ पकडलेला आहे. Come on, say it again. The anointing of God जे परमेश्वराचं जे अभिषेक आहे is rooted permanently in me. ते माझ्यामध्ये हमेशासाठी मूळ पकडलेला आहे. Learn to flow in that anointing. आणि मी म्हणेल की त्याच्यामध्ये वाहायला सुरुवात करा. Hallelujah. Hallelujah. You know, I lay hands, there's anointing that will flow. आणि मी जेवेळेस हात तुमच्यावरती ठेवेल तेवेळेस अभिषेक जे आहे ते वाहणार आहे. You lay hands and believe, anointing will flow. आणि जेवेळेस तुम्ही हात दुसऱ्यांवरती ठेवाल आणि तुम्ही विश्वास कराल तर ते अभिषेक वाहणार आहे. Hallelujah. Hallelujah. These hands are meant to bless. आणि हे जे हात आहे ते आशीर्वाद देण्यासाठी आहे. The Bible says everything that you put your hand unto shall be blessed. आणि बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे जे पण कार्यामध्ये तुम्ही हात घालाल ते आशीर्वादित होईल. It will bring healing to people. आणि ते आरोग्य आणणार आहे लोकांमध्ये. It will bring life to people. आणि ते लोकांमध्ये जीवन असं आणणार आहे. Demons will come out. आणि जे दुष्ट आत्मा आहे ते बाहेर येतील. And your business will be successful. आणि तुमचं जे व्यवसाय आहे ते आशीर्वादित होणार आहे. Whatever work you do with these hands will succeed.
आणि तुम्ही या हातामधून जे काही कार्य कराल ते यशस्वी होणार आणि आशीर्वादित होणार आहे. Because the anointing flows through it. कारण की जे अभिषेक आहे ते ह्याच्याद्वारे वाहत आहे. The words that you speak carries anointing. आणि जे शब्द तुम्ही बोलत असतात त्याच्याद्वारे सामर्थ्य आणि जे अभिषेक आहे ते वाहत असतो. It will happen according to what you say. आणि ते घडूनच येणार जसं तुम्ही बोलत असता त्याच्यानुसार. Your words have the power to create. आणि तुमच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे जे निर्माण करू शकतो. It carries the power of God. It carries anointing. आणि जे परमेश्वराचे जे सामर्थ्य आहे आणि जे परमेश्वराचा अभिषेक आहे ते घेऊन जात असतो. So mind your tongue. आणि म्हणूनच तुमच्या जे जीभ आहे त्याच्यावरती ताबा ठेवा. Death and life is in the power of your tongue. आणि म्हणूनच जीवन आणि मरण जे आहे ते तुमच्या जे जीभ आहे त्याच्या सामर्थ्यामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. Come on, somebody shouted, I am anointed. आणि कुणीतरी असं म्हणा की मी अभिषेक्त आहे. And the anointing in me is to stay forever. आणि जे अभिषेक माझ्यामध्ये आहे ते सर्व काळसाठी आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला महिमा असो. Quickly, Colossians chapter 1 and verse 26. तर आपण कलसीकरास 1 आणि 26 वचन बघूया. The mystery which has been hidden from ages and from generation, but now has been revealed to his saints. To them God willed to make known what are the riches of the glory of this mystery among the Gentiles, which is Christ in you, the hope of glory. आणि आपण कलसीकरास याचा पहिला अध्याय 26 आणि 27 वचन बघूया. हा संदेश एक रहस्य आहे जे अनेक युगापासून आणि अनेक पिढ्यांपासून लपून ठेवले होते, परंतु आता तो देव त्याच्या लोकांना माहीत करून दिले आहे. देवाला त्याचे लोकांना माहीत करून देण्याचे होते की विदेशी लोकांमध्ये या वैभवी रहस्याची संपत्ती ख्रिस्त येशू जो तुम्हामध्ये आहे आणि जो देव गौरवामध्ये सहभागी होण्याची आमची आशा आहे. Hallelujah. हालेलुया. You know, this was a mystery for generations, for ages. आणि हे जे संदेश आहे ते एक रहस्य होता ते युगापासून. People knew that, people would build up temples so that they would think that the God's presence would come and abide there. आणि लोक जे आहे ते मंदिर बांधत होते ह्याच्यासाठी की परमेश्वर जे आहे ते त्याच्यामध्ये येऊन राहील. You know, in the old covenant, you see, they built the tabernacle and the presence of God would manifest there. आणि जुन्या करारामध्ये आपण बघितलेलं आहे ते एक तंबू जे आहे ते बांधायचे आणि परमेश्वर जे आहे ते येऊन वस्ती करायचं. You know, when God is to appear to them, the presence of God, the glory of God would come upon the temple. आणि जेवेळेस परमेश्वर त्यांना भेटायला यायचं तर जे परमेश्वराची जे महिमा आहे ते मंदिरवरती यायचं. Hallelujah. Hallelujah. You know, God is too big for any temple. आणि तुम्हाला माहिती आहे का परमेश्वर खूप मोठा आहे, ते कुठल्या मंदिरामध्ये तो त्याचा समावेश होऊ शकत नाही. So what am I saying? तर मी इथं काय म्हणत आहे? God does not dwell in any temple, church or mosque or whatever, religious place it is. तर मी असं म्हणत आहे की परमेश्वर जे आहे ते कुठलंही मंदिर किंवा मस्जिद किंवा मग कुठल्याही चर्च मध्ये वस्ती करत नाही. God is too big to dwell in a house made by hands. आणि जे परमेश्वर जे आहे ते खूप मोठा आहे, त्याला आपण कुठलं हाताने बांधलेलं जे घर किंवा मग बंगला आहे त्याच्यामध्ये आपण सीमित करून ठेवू शकत नाही. Just think about this, if you got brains. आणि याबद्दल तुम्ही विचार करा जर तुमच्याकडे बुद्धी असेल तर. Ambani needs 300 acres of land to live in. आणि अंबानीला 300 एकर जागाची गरज आहे राहण्यासाठी. And you make a small temple and you think God can fit in. आणि तुम्ही एक छोटासा मंदिर बांधता आणि तुम्हाला असं वाटतं की परमेश्वर त्याच्यामध्ये राहू शकतो. You can make a small church and you think God can fit in. आणि तुम्ही एक छोटासा असा चर्च बांधता आणि तुम्हाला असं वाटतं परमेश्वर त्याच्यामध्ये राहू शकतो. If Ambani cannot fit in 300 acres of land, then how can God fit in that small temple? आणि जर अंबानीला ते 300 एकर जागा कमी पडत असेल तर मग परमेश्वर कसं त्या छोट्याशा जागेमध्ये राहू शकतो? Ambani would not make a temple on 300 acres, but he wants his house to be on 300 acres. आणि तुम्हाला माहिती आहे का अंबानी जे आहे ते 300 एकर जागामध्ये परमेश्वराला मंदिर बांधत नाहीये, पण ते स्वतःसाठी घर बांधत आहे. 2 small tents for God to fit in. आणि परमेश्वरासाठी फक्त असे छोटे छोटे असे मंदिर बांधत आहे. Man is so small in their thinking, isn't it?
आणि परमेश्वर जे आहे ते किती छोटा आहे त्यांच्या नजरेमध्ये. God cannot fit in this world. आणि परमेश्वर जे आहे हे पूर्ण सृष्टीला जरी एक केलं तरी तो त्याच्यामध्ये समावेश करता येणार नाही. I said God cannot fit in this world. He's that big. आणि परमेश्वर जे आहे तो इतका मोठा आहे की हे पूर्ण जे सृष्टी आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश करता येणार नाही. But He has made the world to fit in Him. Hallelujah. पण त्यांनी ते जगाचं निर्माण केलेलं आहे, ते सृष्टी बनवलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. The Bible says all things consist in Him. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे सर्व गोष्टी जे आहे त्याच्यामध्ये स्थिर आहे. The world is so big. I mean, God is so big that this world that people think is big fits in Him. आणि मग हे जे सृष्टी जे आहे जे इतकं मोठं आहे जे परमेश्वराचं फक्त हातामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And this same God dwells in you. आणि तेच परमेश्वर जे आहे ते तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. Just imagine how big your spirit is. आणि मग विचार करा की तुमचा आत्मा किती मोठा आहे. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराला. So people used to think that God dwells in temple. They never ever thought about this temple. आणि लोक जे आहेत त्यांना असं वाटायचं की परमेश्वर जे आहे त्या मंदिरमध्ये वस्ती करतो, पण त्यांनी असं कधीच विचार नाही केलं की तो स्वतःमध्ये वस्ती करेल किंवा त्या शरीरामध्ये वस्ती करेल. Still there are people that build so big temples and so big churches and they do it in the name of God. आणि अजून सुद्धा असे लोक आहेत जे मोठे मोठे मंदिर बांधतात, मोठे मोठे चर्च बांधतात आणि त्यांना असं वाटतं की परमेश्वर त्याच्यामध्ये राहतो. I really pity those Christians, I really pity those pastors that makes a magnificent church. आणि मला खरंच या लोकांवरती वाईट वाटतं किंवा तरस वाटतंय की जे लोक एवढं मोठे मोठे चर्च बांधत असतात. But they don't have any heart for the Christians that are in need. पण त्यांच्याकडे कुठलंही हृदय नाहीये जे ख्रिस्ती लोक जे आहेत त्यांच्यासाठी त्यांना काही कळवळ वाटतच नाही. They have no heart for the ministers of the gospel that are reaching out in places with all the trouble that they are facing. आणि जे सेवकाईमध्ये जे परमेश्वराचे जे व्यक्ती जे आहे जे परमेश्वराचं वचन घेऊन जात आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडे हृदयच नाहीये. What a waste it is to build such a magnificent church and have no heart for the people. आणि मग इतकं मोठं जे आहे ते मंदिर बांधत असतात, इतके पैसे घालवतात, पण जे परमेश्वराचे जे लेकरं आहेत किंवा जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना हृदय नाहीये. And they take pride that we got such a big church on so many 100 acres of land. आणि त्यांना मग गर्व वाटतं या गोष्टीमध्ये की आमचं तर एवढं मोठं चर्च आहे आणि एवढं एकरची जागा आमची आहे. I pray that this revelation would hit them today. आणि मी प्रार्थना करत आहे हे जे वचन मी सांगत आहे त्याचं प्रगटीकरण किंवा त्याचं प्रकाशन त्यांना मिळावं. It was a mystery and I hope so that this doesn't remain a mystery to these people that call themselves men of God or call themselves Christians. आणि अगोदर हे एक रहस्य होता, पण आता मी असं अपेक्षा करत आहे की हे जे लोक स्वतःला जे परमेश्वराचं लोक म्हणत असतात त्यांना हे प्रगटीकरण मिळावं म्हणून. And it's not a mystery. Now it's not a mystery because the Bible says that God has revealed it to the saints. आणि आता बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे ही एक आता कुठलंही रहस्य नाहीये, पण त्यांनी प्रगट केलेलं आहे त्याचं जे याजक आहे त्यांना. So what is this that it was a mystery? आणि हे काय होतं की जे एक रहस्य होता. Look at verse 27. तर आपण 27वं वचन बघूया. To them God willed to make known what are the riches of the glory of this mystery among the Gentiles. देवाला त्याचे लोकांना माहिती करून द्यायचे होते की विदेशी लोकांमध्ये या वैभवी रहस्य संपत्ती ख्रिस्त येशू जो तुम्हामध्ये आहे आणि जो देवाच्या गौरवामध्ये सहभागी होण्याची आमची आशा आहे. Hallelujah. Hallelujah. And what is this mystery? Is Christ in the born again believer, the hope of glory. आणि जे रहस्य ते हेच आहे की येशू ख्रिस्त जो आहे
तो एक विश्वासणाऱ्यामध्ये आहे आणि तो एक आशा आहे. Hallelujah. हालेलुया. It was a mystery. No one ever thought that God Himself, such a big, such a great God, such a powerful God, would be able to fit into a believer's spirit. आणि अगोदर हे एक रहस्य होता आणि लोकांना असं वाटत होतं की एवढा मोठा जे परमेश्वर जे आहे ते येऊन एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वस्ती करणं म्हणजे हे अशक्य आहे. It was a mystery that it would never ever be possible for God to unite and abide in a sinful man. आणि हे एक रहस्य होता की जो परमेश्वर जे आहे ते एक पापी मनुष्यामध्ये येऊन वस्ती करावं म्हणून. But now it's no mystery. आणि आता हे कुठलंही रहस्य नाहीये. Because Christ has washed us, He has cleansed us by His precious blood. He has made us righteous, He has made us holy, and yes, He comes to abide in us. आणि आता कुठलंही रहस्य नाहीये कारण की परमेश्वराने जे येशू ख्रिस्तानी त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला धुवून असं शुद्ध केलेलं आहे आणि तो स्वतः आमच्यामध्ये वस्ती करायला आलेला आहे. Christ in you, Christ in me is the hope of glory. येशू ख्रिस्त जो तुमच्यामध्ये आणि येशू ख्रिस्त जो माझ्यामध्ये आहे तो एक महिमाचं आशा आहे. The power in you and me is Jesus Christ in all His glory. आणि जे सामर्थ्य जे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे तो येशू ख्रिस्त आहे ते पूर्ण सामर्थ्य आणि महिमामध्ये. And He wants to release this glory. He wants to release this power through you and me. आणि परमेश्वराची इच्छा आहे की त्यांनी ते जे सामर्थ्य आहे ते जे महिमा आहे ते प्रकट करावं तुमच्या आणि माझ्याद्वारे. He wants to minister to the Gentiles, to the lost through you and me. आणि जे हरवलेले आहे जे अन्य जातीचे लोक आहे त्यांच्यापर्यंत त्याची इच्छा आहे की तो पोहोचावा तुमच्या आणि माझ्याद्वारे. He wants to heal the sick. He wants to cast out demons. He wants to raise the dead to life. He wants to make people whole through you and me. आणि परमेश्वराची इच्छा आहे जे आजारी आहे आणि त्यांना आरोग्य प्राप्त करून द्यावं, जे दृष्टात्माने ग्रसित आहे त्यांनी सोडावं आणि तुमच्या आणि माझ्याद्वारे त्यांनी हे कार्य करावं आणि लोकांपर्यंत पोहोचावं. And when the Gentiles, when the unbelievers see the manifestation of God through you and me, the mystery will be revealed to them. आणि जेवेळेस अन्य जातीचे जे लोक आहेत ते हे बघतील की परमेश्वर जे कार्य आमच्याद्वारे करत आहेत मग ते जे गुप्त आहे जे रहस्य आहे ते त्यांना प्रकट होईल. This was the mystery that was revealed in Antioch. आणि हे जे रहस्य जे आहे ते प्रकट करण्यात आलतात जे अँटिओ शहर आहे तिथे. When the disciples went out, they preached the gospel and did signs and wonders, and when people saw them, they said Jesus Christ in them. आणि जेव्हा शिष्य जे आहे ते बाहेर जाऊन स्वार्थ सांगत होते, चिन्ह चमत्कार घडून आले, मग तिथले जे लोक आहेत ते म्हटले की ख्रिस्त यांच्यामध्ये आहे. They saw that yes, this mystery was now no mystery to them. This mystery was revealed to them, and they called them Christians. That means Christ in them. आणि मग हे जे रहस्य होता त्यांनी पाहिलं की आता रहस्य न राहता त्यांनी हे ओळखलं की हो हेच ख्रिस्ती आहेत, म्हणजे हे ख्रिस्ती लोक आहेत, म्हणजे ख्रिस्त यांच्यामध्ये आहे. We see Christ in them. आणि जे लोक आहेत त्यांच्यामध्ये ख्रिस्ताला बघत असतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So Christ in you is the hope of glory. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त जे तुमच्यामध्ये आहे ते एक महिमाही आशा आहे. All things are possible for you through the power that is in you. आणि सर्व गोष्टी जे आहे ते शक्य आहेत जे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे त्याच्याद्वारे. That almighty person of God, Jesus Christ, the Holy Ghost and the Father abides in you. आणि सर्व सामर्थ्य जे परमेश्वर जो आहे जो येशू ख्रिस्त ते तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. The power that is in operation in you is the power of God. आणि जे सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करत आहे ते परमेश्वराचं सामर्थ्य आहे. Don't be carried away by what your body says or what the world has to say. आणि या जगामध्ये हे जग काय म्हणत आहे किंवा तुमचं मन काय म्हणत आहे त्याच्याद्वारे वाहत जाऊ नका. Look on the inside of you. आणि स्वतःच्या अंतःकरणामध्ये बघा. Look into your heart तुमच्या हृदयामध्ये बघा. and manifest that power in Jesus' name.
आणि जे सामर्थ्य आहे त्याला तुम्ही प्रगट करा येशू ख्रिस्तामध्ये. You know, when you began to realize the power in you, you began to realize the Holy Ghost abides in you, you will be bold like a lion. Amen. आणि ज्यावेळेस तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि जे परमेश्वरचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, मग तुमच्यामध्ये एक धाडस येईल सिंहासारखं. Hallelujah. Hallelujah. The righteous are bold like a lion. आणि जे नीतिमान लोक जे आहेत ते सिंहासारखे धाडसी असतात. Hallelujah. Hallelujah. You are not going to get scared of the pandemic, the plagues, the virus, the disease out there and say, oh my God, I better stay at home. आणि तुम्ही जे आहे ते जे काही महामारी येत आहे किंवा जे काही इन्फेक्शन किंवा जे काही व्हायरस आहे त्याच्यापासून तुम्ही घाबरून घरात बसणार नाहीये. You would say, well, this is not my portion. आणि मग तुम्ही म्हणाल नाही हे तर माझा भाग नाहीये. Hallelujah. The greater one is in me, greater than him that is out there in the world. आणि माझ्यामध्ये जो आहे तो सामर्थ्यवान आहे जे ह्या जगामध्ये आहे त्याच्यापेक्षाही अधिक. I'm going to go out there and heal the sick. Hallelujah. आणि मी तिथे बाहेर जाऊन जे आजारी आहे त्यांना बरं करणार आहे. I'm going to raise the dead to life. आणि जे मरण पावलेले आहे त्याला मी जीवन देणार आहे. Amen. Amen. We really don't know if the church had the liberty, how many people's lives would have been saved. आणि जर चर्चला जर अनुमती देण्यात आला असता तर बरेचसे लोक जे आहे ते वाचले असते. Amen. Amen. Hallelujah. Glory to God. हालेलुया. परमेश्वराला महिमा. You don't need to get scared out to go out there when people are performing all the demonic rituals and witchcraft and all that. आणि ज्यावेळेस बाहेर जे दृष्ट कार्य जे घडत आहे किंवा जे जादूटोणा वगैरे करत आहे तिथं तुम्हाला जाण्याची भीती वाटली नाही पाहिजे. You don't need to be afraid of people manifesting with evil spirits. आणि जर दृष्ट आत्मेने ते दृष्ट आत्मे जर प्रगट होत असेल त्याच्यापासून पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. You got to say the greater one is on the inside of me. I'm going to set the captive free. आणि तुम्ही म्हटलं पाहिजे की जे सामर्थ्यवान जे आहे तो माझ्यामध्ये वस्ती करत आहे आणि मी ते व्यक्तीला सोडवणार. Don't worry of what's happening out there. आणि तिथं बाहेर काय घडत आहे किंवा काय चाललेलं आहे. Everything on the inside of you is cool and powerful. आणि जे काही तुमच्यामध्ये आहे ते एकदम शांत आहे आणि तो सामर्थ्यवान आहे. Because the great Holy Spirit, the Almighty God is in you. कारण की सर्व सामर्थ्य परमेश्वर आणि जे पवित्र आत्मा जे आहे ते तुमच्यामध्ये आहे. Don't be afraid of that. The life-giving Spirit is in you. Amen. आणि जे मरण जे आहे त्याची भीती बाळगू नका कारण की जीवन देणारा जो आत्मा आहे ते तुमच्यामध्ये आहे. Hallelujah. Don't be afraid of the one that destroys. The Savior is in you. Amen. आणि जे नाश करणारा आहे त्याच्यापासून भीती बाळगू नका कारण की जीवन देणारा तो तुमच्यामध्ये आहे. Receive wisdom from the Lord and be led by the Spirit. आणि जे ज्ञान आहे ते परमेश्वराकडून त्याला प्राप्त करा. Be led. Do what God says do. Don't do what He resists you from doing. आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनामध्ये चला आणि जे परमेश्वर तुम्हाला करायला सांगत आहे तेच करा. Be inside focused, less outside focused. आणि तुम्ही तुमच्या अंतःकरणात किंवा तुमच्या हृदयाकडे जास्त लक्ष केंद्रित करा. बाहेर काय चाललंय जगामध्ये ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करू नका. Get the intuition from the inside to change the outside. आणि आतमधून तुम्हाला काय मिळत आहे त्याच्याकडे लक्ष द्या की बाहेरचं तुम्ही काय बदलू शकता. Be instructed by the great instructor on the inside and change the outside. आणि जो महान असा मार्गदर्शक आहे त्याच्याकडून तुम्ही मार्ग प्राप्त करून तुम्ही चाला. The architect lives in you. आणि जो घडून आणणारा जो बनवणारा जो व्यक्ती आहे तो तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. Hallelujah. हालेलुया. You are co-workers with God. आणि तुम्ही त्याच्याबरोबर परमेश्वराबरोबर सहभागितामध्ये कार्य करणारे आहात. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती. I believe that you are blessed. आणि मी विश्वास करतो की तुम्ही आशीर्वादित झालेले आहात. Now you know the power that is in you. आता तुम्हाला माहिती आहे तुमच्यामध्ये जे सामर्थ्य कार्य करत आहे. Greater is Jesus Christ in you. आणि येशू ख्रिस्त जे तुमच्यामध्ये कार्य करत आहे तो सामर्थ्यवान आहे. Hallelujah. The same Holy Ghost that raised Jesus Christ from the dead abides in you. He's rooted and grounded in you. Amen. आणि तेच पवित्र आत्मा ज्यांनी येशू ख्रिस्ताला जिवंत केला तेच सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. तेच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. The anointing is rooted in you to abide there forever. आणि जे अभिषेक जे आहे ते तुमच्यामध्ये मूळ पकडलेला आहे ह्याच्यासाठी की ते सर्व काळ तिथे वस्ती करावा म्हणून. Christ is in you, the hope of glory. आणि येशू ख्रिस्त जे आहे ते तुमच्यामध्ये एक महिमा ही आशा आहे. Your hope should only be glory.
आणि तुमचं जे आशा जे आहे ते फक्त एक महिमा असायला पाहिजे. You should never say, I fear what's going to happen. आणि तुम्ही असं कधीच म्हटलं नाही पाहिजे की मला भीती वाटत आहे की काय घडणार आहे I'm afraid of this. आणि या गोष्टीचं मला भीती वाटत आहे. You should have a hope of glory no matter what the circumstances. आणि तुमच्यामध्ये महिमासाठी एक आशा असली पाहिजे, भलेही तुमच्या जीवनामध्ये जे काही घडत असेल किंवा अवतीभोवती जे काही समस्या असेल. You should have the hope for the breakthrough eagerly waiting. Amen. आणि तुमच्यामध्ये एक आशा असली पाहिजे की जे आता नवीन असं बदल जे आहे ते येणार आहे म्हणून. Every moment you should have an eager expectation. आणि नियमित तुमच्यामध्ये एक आशा असली पाहिजे, एक अपेक्षा तुमच्यामध्ये असली पाहिजे. Every time you should have a thought of good. आणि नियमित तुमच्यामध्ये चांगलं घडून येईल असं विचार असले पाहिजे. Every time you should expect a miracle to happen. आणि नियमित तुमच्यामध्ये असे विचार असले पाहिजे की काहीतरी चमत्कार जे आहे ते घडून येणार आहे. Every time you should expect something supernatural to happen. आणि नियमित तुम्ही अपेक्षा केली पाहिजे की काहीतरी अद्भुत असं घडून येणार आहे जे दैविक असणार आहे. Because Christ in you is the hope of glory. कारण येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये एक महिमेचा आशा आहे. The miracle working God is in you. आणि जे चमत्कार करणारा जे परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. The dead raising God is in you. आणि जे मरणातून जीवन देणारा परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. The